आंतरराष्ट्रीय दहशतवाद याचा नवा चॅप्टर एक चालू होत होता आणि तो इस्रायल जन्माला आल्या क्षणापासून चालू होता. तर अरब देश आणि विशेषतः पॅलेस्टाईन मधले जे अरब निर्वासित होते यांनी ठरवलं की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पेचामुळे युद्ध करून इस्रायलवर मात करता येणार नाहीये. मग दहशतवादी संघटना आणि शतकानुशतक नव्हे 2000 वर्ष जगाच्या इतिहासामध्ये ज्यूइश समाजाने सोसलेले एकाहून एक भयानक अत्याचार आठवत असतात. प्रश्न नुसत्या राष्ट्रीय अस्मितेचा, खोट्या काहीतरी अहंकाराचा नाही, पोकळ अहंकाराचा नाही. दहशतवादासमोर एकदा वाकलात की पुन्हा पुन्हा दहशतवाद तुमच्या नरडीचं रक्त प्यायला येणारच. अशक्य आणि विचारात घेतलं तर महामूर्ख म्हणतील, त्यांना कोर्ट मार्शल करतील त्यांच्यावर. अशा तऱ्हेचे निर्णय इस्रायली एअरफोर्सने घेतले. ते निर्णय काय काय होते की सुरक्षितता आणि राष्ट्रीय स्वाभिमानासाठी काय काय करण्यात येतं. 27 जून 1976 सकाळचे 6:15 विमान थांबलेलं अथेन्सला. ही एअर फ्रान्सची फ्लाईट 139 ही निघणार तेल अविवहून, मध्ये एक मुक्काम अथेन्सला, तिथे 40 मिनिटाच्या स्टॉप ओव्हर नंतर पुन्हा तिथून टेक ऑफ आणि पॅरिसला ते विमान जाणार. अथेन्स ग्रीसची राजधानी, इथे सगळं शांत शांत. त्यामुळे विमानतळावरची सिक्युरिटीची व्यवस्था सुद्धा तुलनेने शिथिल. या विमानतळावर 4 अरब आणि 2 जर्मन दहशतवादी विमानात शिरले. विमानतळावर साधे चेक सुद्धा नव्हते. एक जर्मन पुरुष आणि गॅब्रिएले क्रॉस टिडेमान या नावाची जर्मन महिला स्त्री. जर्मनी मधला ज्यूंचा द्वेष करणारा एक दहशतवादी ग्रुप, त्याचं नाव बाडर माइनहॉफ, ह्याचे हे सदस्य. ते आणि अरब मित्र एकमेकाचे. कारण ज्यूंचा द्वेष आणि इस्रायल टिकू द्यायचा नाही, भूमध्य समुद्रात आम्ही तो बुडवू, याच्यावर त्यांचं सगळ्यांचं एकमत. हे विमानामध्ये शिरले. विमानाचा रितसर टेक ऑफ 6:17 झाला. आकाशामध्ये विमान पोहोचतंय आणि एका ज्या उंचीवर स्थिरावायचं त्याच्यावर स्थिरावतंय, तोवर हे 6 जण जागेवरून उठले. जर्मन स्त्री आणि हा पुरुष यांनी विमानामध्ये बसलेले जे प्रवासी होते त्यांच्यावर गनच रोखून सांगितलं, शांत थांबा, आम्ही विमान ताब्यात घेतो. उरलेले 4 जण कॉकपिट मध्ये गेले. वैमानिकाच्या कानाला त्यांनी पिस्तूल लावली आणि सांगितलं, आम्ही नेतो तिकडे विमान घेऊन चल. विमानाचा ट्रान्सपॉन्डर असतो, म्हणजे तो सतत बेसशी संपर्कामध्ये असतो, रेडिओ सिग्नल देतो. ज्या विमानतळावर विमान निघतं त्याच्याशी पण संपर्कात असतो. निम्म्या अंतराच्या पुढे आता तो जिथे पोहोचणार त्याच्याशी सुद्धा तो संपर्कात येतो. त्याचा स्विच त्यांनी ऑफ केला. तो स्विच ऑफ केल्या क्षणाला तेल अविवच्याही विमानतळावर सिग्नल होता की फ्लाईट 139 एकदम दिसेनाशी झाली, रडारवरून एकदम दिसेनाशी झाली. विमानामधले जे प्रवासी होते यांच्यामध्ये 92 प्रवासी धर्मानी ज्यू होते, इस्रायलचे नागरिक होते. 92च्या 92 जणांच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यांना माहिती होतं आता काय घडतंय. त्या विमानामध्ये सीट नंबर 21C मागच्या बाजूला एक 18-19 वर्षाचा इस्रायली ज्यू विद्यार्थी बसला होता. याचं नाव मोशे पेरेट्स. त्याला लक्षात आलंच. त्यांनी विमानाचं जे तिकीट असतं त्याच्यावर नोंद करायला सुरुवात केली. त्याची पहिली नोंद आहे 6:17. 6:17 6 दहशतवादी दिसत आहेत, 4 अरब दिसत आहेत आणि हे 2 वेगळे हे जर्मन असावेत. विमानाने दिशा बदलली. कुठे चाललोय काही माहित नाही. आधी विमानामध्ये आक्रोश, किंकाळ्या. मग दहशतवाद्यांनी सांगितलं, गडबड करू नका आणि आम्ही तुमचे शत्रू नाही, तुम्हालाही काही होणार नाही, फक्त गप्प राहा आणि आमच्याशी सहकार्य करा. तसे सगळे गप्प. विमानाने तोंड वळवलं. हा विद्यार्थी मोशे पेरेट्स विचार करत होता, कुठे चालला असं विमान. त्यांनी साधारण अंदाज केला की विमानाने जे तोंड वळवलंय ते जे निघालेलं होतं पूर्वेकडे, त्याच्याऐवजी ते दक्षिणेकडे निघालं. आधी खाली दिसायला लागलं वाळवंट. मोशे पेरेट्सने विमानात बसल्या बसल्या अंदाज केला की बहुधा आपण लिबियावर येत असू. आफ्रिकेचं वाळवंट सहारा, लिबियावर आपण येत असू. काही तासांच्या उड्डाणानंतर ते विमान उतरलं बेंगाझी
बेंगाझी ही लिबियाची राजधानी. लिबियाचा त्यावेळचा राज्यकर्ता कर्नल गद्दाफी हा आंतरराष्ट्रीय राजकारणातला ज्ञात दहशतवादी. अलीकडच्या काळामध्ये कर्नल गद्दाफीची धोरणं फक्त बदलली. लिबियानीमध्ये वर्षानुवर्ष अण्वस्त्रांचा कार्यक्रम करायचा प्रयत्न केला. आत्ता जागतिक आणि विशेषतः अमेरिकेच्या दबावाखाली आत्ता 2-4 महिन्यांपूर्वी लिबियानी मान्य केले की आम्ही आमचा अण्वस्त्र कार्यक्रम गुंडाळून ठेवतो, त्या बदल्यामध्ये अमेरिकेची प्रचंड मोठी मदत मिळणार. पण हा एक अरब नेता, पॅन अरब म्हणजे अरब राष्ट्र एक करण्यासाठी जो संघर्ष चालू होता त्यातला हा एक अग्रगण्य नेता, खुल्ला त्यांनी दहशतवादाला बॅकिंग दिलेलं होतं. त्यामुळे हे विमान बेंगाझीला उतरलं. तिथे त्याला इंधन पुरवण्यात आलं. विमानामधल्या प्रवाशांना थोडंसं खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आणि बेंगाझीहून ते विमान परत निघालं. आता कुठे आणखीन संध्याकाळ व्हायला लागली. आता तर पत्ता नाही विमान कुठे चाललेलं. इस्रायलमध्ये पण पळापळ, फ्रान्समध्ये पण पळापळ. इस्रायलचा पंतप्रधान होता येझॅक राबिन. हा इस्रायलचा जो स्वातंत्र्य लढा झाला 1947-48 मध्ये, त्यावेळची एक सशस्त्र संघटना इर्गुनचा हा सैनिक पुढे प्रत्यक्ष लढायला लढलेला. आता इस्रायलचा पंतप्रधान. खरं म्हणजे इस्रायलच्या राजकारणामध्ये हा तुलनेने सौम्य मताचा, फार आक्रमक नाही अशा मताचा. मोशे दायन विदेश मंत्री होता. त्याचा संरक्षण मंत्री त्यावेळेला होता शिमॉन पेरेझ. इस्रायलच्या राजकारणात पुढे शिमॉन पेरेझ हा एक शांततावादी म्हणून ओळखला जातो आजपर्यंत सुद्धा. यांचं सरकार, येझॅक राबिन पंतप्रधान यांच्यापर्यंत पहिली बातमी गेली आणि त्यांना लक्षात आलंच की दहशतवादी संघर्षातलं हे पुढचं पाऊल त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना, कॅबिनेट, इस्रायली नेसेट म्हणजे सिनेट, इस्रायलची संसद, यातले सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सगळ्यांना आणि लष्कर एका वेळी सूचना दिल्या. या सूचना होत्या ट्रॅक ए आणि ट्रॅक बी वर एका वेळी कामाला सुरुवात करा. माहित होतं की विमान पळवलं याचा अर्थ आता बोलणी चालू होणार. कुठली तरी दहशतवादी संघटना पत्करणार जबाबदारी की हे आमचं कृत्य आहे, आमच्या अमुक मागण्या आहेत, त्याच्या बदल्यामध्ये आम्ही हे विमान सोडू, नाही तर विमान पण पेटवून देऊ आणि प्रवाशांना पण मारू. त्या मारण्याच्या पद्धती पण एकाहून एक क्रूर होत्या. याही तयारीला सुरुवात झाली. बेंगाझीच्या विमानतळावरून या दहशतवाद्यांनी एका गर्भवती स्त्रीला सोडून दिलं विमानातून. हिचं नाव पॅट्रिशिया हेमान. पॅट्रिशिया हेमान गर्भवती होती. तिच्याकडचा पासपोर्ट ब्रिटिश पासपोर्ट होता, पण ती इस्रायलची नागरिक होती आणि ज्यू होती. या दहशतवाद्यांना लक्षात नाही आलं. त्यांनी पासपोर्ट पाहिला, ब्रिटिश पासपोर्ट आहे, ब्रिटिश नागरिक आहे, म्हणून तिला सोडलं. पॅट्रिशिया हेमाननी अधिक वेळ न घालवता सर्व माहिती पुरवली सरकारला की विमानामध्ये कोण आहेत, किती आहेत, आम्ही कुठे उतरलेलो होतो, ते सशस्त्र कसे आहेत, जी कळू शकेल त्याविषयीची सर्व माहिती पुरवली. विमान बेंगाझीहून निघालं. काही तासांच्या उड्डाणानंतर ते उतरलं युगांडाची राजधानी कंपालाचा जो विमानतळ आहे त्याचं नाव एंटेबी. प्रत्यक्ष राजधानीपासून 22 किलोमीटर अंतरावर आहे. एंटेबीच्या विमानतळावर हे विमान उतरलं तेव्हा रात्र होत आली होती. डॉक्टर इदी अमीन हा युगांडाचा त्यावेळचा हुकुमशहा. हा म्हणजे स्वतःला काळा हिटलर असंच म्हणून घ्यायचा. हा ज्यू द्वेषामध्ये हे बाडर माइनहॉफ किंवा जे निओ नाझी गट आहेत आणि अरब यांच्यात तोडीस तोड. गंमत म्हणजे इदी अमीन हा आधी इस्रायलचा मित्र. युगांडाची राजधानी कंपालाचा हा जो एंटेबीचा विमानतळ आहे, हा विमानतळ बांधून दिला इस्रायली इंजिनियर्सनी. तो देताना जो इस्रायलचा एक अधिकारी होता, याचं नाव कर्नल बार्लेव, बोली भाषेमध्ये याला बोरका, कर्नल बोरका म्हणून ओळखलं जायचं. आता हा सैन्यातून निवृत्त झाला होता आणि तेल अवीवमध्ये एक व्यापारी म्हणून काम करत होता. त्यांची वैयक्तिक पातळीला इदी अमीन आणि बोरका यांचे एकमेकांशी संपर्क होता. ते फोनवर बोलत पण असत. इस्रायल सरकारने कर्नल बोरकाला सांगितलं इदी अमीनशी संपर्क कर. इदी अमीन विमानतळावर येऊन एंटेबीला या सगळ्या पळवून ज्यांना आणलेलं होतं त्या प्रवाशांना भेटला. विमानामध्ये एकूण 245 प्रवासी आणि 12चा क्रू होता. एअर फ्रान्सच्या विमानाचे एकूण व्यवस्थापक 12 जण, असे 257 जण होते. यातली एक पॅट्रिशिया हेमान बेंगाझीच्या विमानतळावर सोडली. विमानतळावर विमान उतरल्या आणखी काही स्त्रिया आणि वृद्ध अशा 47 जणांना पुन्हा तिथून सोडून देण्यात आलं की पुढचं जे रात्री उशिरा एक ब्रिटिश एअरवेजचं विमान येणार आहे त्याच्यामध्ये जर जागा असेल पहा, बसा,
आणि तुमच्या पुढच्या ठिकाणी सुरक्षित तुम्ही निघून जा. डॉक्टर इदी अमीननी येऊन या सगळ्या अपहरण करून ज्यांना आणलेलं होतं, घाबरलेले होते, कोणाला उलट्या होत होत्या, कोणाला चक्कर येत होती, कोणी शांत असायचा प्रयत्न करत होते. विद्यार्थी मोशे पेरेट्स त्याच्या डायरीमध्ये नोंद करत होता एका मागून एक. इदी अमीनने येऊन समजावून सांगितलं की मी तुमचा मित्र आहे, मी माझं या दहशतवाद्यांना बॅकिंग नाहीये, फक्त त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा, तुमच्याशी माझं शत्रुत्व नाहीये, पण तुमच्या जीवाची इस्रायलच्या सरकारला किती काळजी वाटते ते आता आम्हाला पाहायचंय. त्यांना जर खरी काळजी वाटत असेल तर ते आमच्या मागण्या मान्य करतील आणि तुम्हाला आम्ही सोडून देऊ. त्यांनी त्यांना तिथे खाद्य पुरवलं. विमान एंटेबीच्या विमानतळावर येऊन कंट्रोल टॉवर, त्याच्या शेजारी जी व्हिजिटर्स लाऊंज, तिथे येऊन थांबलं. प्रवासी उतरले. खाली एक तळघर वजा मोठा हॉल होता, त्या हॉलमध्ये या सगळ्यांना ठेवलं. अर्थातच तिथे पहारा होता सगळ्या बाजूनी अरब आणि जर्मन दहशतवाद्यांचा. त्यांना तिथे कंपालामधून आणखी 6 जण येऊन मिळाले. संपूर्ण विमानतळाच्या भोवती युगांडाच्या सैनिकांचा पहारा होता. चारही दिशांना जे कंट्रोल टॉवर्स बसवलेले होते त्या टॉवर्सवरनं सर्चलाईट विमानतळावर आता सोडलेले. त्या कंट्रोल टॉवर्सवर हेवी मशीन गन्स बसवलेल्या होत्या. आणि ही सुरक्षितता अपुरी वाटावी का काय म्हणून जर संभाव्य छापा पडला तर तो रोखता यावा म्हणून त्याच विमानतळावर रशियाने पुरवलेली मिराज विमानं आणून ठेवण्यात आली सज्ज स्थितीमध्ये, की छापा रोखता आला पाहिजे, पडला तर कापून काढता आला पाहिजे, अशा सुसज्ज. 27 जून 1976 ची रात्र संपून गेलेली होती. खूप रात्री उशिरा पॉप्युलर फ्रंट फॉर लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन PFLP या संघटनेच्या डॉक्टर वादी हादाद या नावाच्या नेत्यांनी या घटनेची जबाबदारी पत्करली आणि फोन करून इस्रायलच्या सरकारला सांगितलं की आमच्या मागण्या आहेत, आम्ही पळवलंय, आमच्या मागण्या आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवाद याचा नवा चॅप्टर एक चालू होत होता आणि तो इस्रायल जन्माला आल्या क्षणापासून चालू होता. इकडे एंटेबीच्या विमानतळावर रात्री उशिरा जे प्रवासी उरले त्यांचं सुद्धा वर्गीकरण करण्यात आलं. पासपोर्ट पाहून, नावं पाहून, प्रत्येकाला त्याचा धर्म विचारून 92 ज्यूइश प्रवासी यांना वेगळं काढण्यात आलं. उरलेल्या सगळ्यांना सोडून देण्यात आलं. ज्या वेळेला एकेकाला नाव पाहून सांगण्यात येतं तू ज्यूइश आहे, तू एका बाजूला जाऊन थांब, तू नाही थांबायचं, तू नॉन ज्यूइश आहे म्हणजे जेंटाईल, तुला आम्ही सोडणार आहोत, हरकत नाहीये. त्यावेळेला या 92च्या 92 प्रवाशांना दुसरं महायुद्ध आणि शतकानुशतकं नव्हे 2000 वर्ष जगाच्या इतिहासामध्ये ज्यूइश समाजाने सोसलेले एकाहून एक भयानक अत्याचार आठवत असले पाहिजे. हे अत्याचार पंतप्रधान राबिनला आठवत होते, संरक्षण मंत्री शिमॉन पेरेझला आठवत होते, विदेश मंत्री मोशे दायानला आठवत होते. याचं कारण आधुनिक काळामध्ये इस्रायल राष्ट्र मुळात अस्तित्वात आलं तेच 2000 वर्ष भयानक अत्याचार सोसल्यानंतर. आणि त्या अत्याचारांचं सगळ्यात भयानक टोक मानवी इतिहासातलं भीषण म्हणजे हिटलरने केलेलं हत्याकांड. 70 लाख ज्यूइश माणसांना वेचून वेचून माणसांच्या कत्तली कशा कराव्यात ह्याचे नवे नवे प्रकार शोधून शोधून त्यांना मारण्यात आलं. हिटलर पहिल्या महायुद्धाची पराभवाची जबाबदारी ज्यूंवर. ज्यूंना हे नवीन नव्हतं. इसवी सनाच्या पूर्वीचं पहिलं शतक याच्या सुमाराला जेरुसलेम आणि हा इस्रायलचा प्रदेश त्यांच्या ताब्यातून गेला. तिथपासून पुढे 2000 वर्ष हा ज्यूइश समाज जगभर विखुरलेला होता आणि त्या त्या ठिकाणच्या राज्यकर्त्याची लहर फिरली की तो ज्यूंवरच्या अत्याचाराचा कार्यक्रम हाती घेतो. त्याचं गाजलेलं नाव आहे पोग्रोम. पोग्रोम प्राचीन काळ, मध्ययुग, आधुनिक. जगाच्या पाठीवर ज्यूइश समाजावर अत्याचार न केलेला आणि केवळ अत्याचार न केलेला नव्हे, ज्यूइश समाजाला प्रेमाने स्थान दिलेला एकच देश आणि एकच संस्कृती, ती म्हणजे आपण, भारत. कोकणच्या किनारपट्टीवर सुद्धा हे ज्यूइश जे तिथून सुरक्षिततेसाठी 2000 वर्षांपूर्वी बाहेर पडले ते येऊन राहिले. आजही ते सगळे बेने इस्रायल या नावाने, बेने इस्रायल म्हणजे इस्रायलचे सुपुत्र, बेने इस्रायल या नावाने ओळखले जातात. ते 20वे शतक जसं चालू झालं तसं ज्यूइश समाजामध्ये विशेषतः पोलंड आणि रशियाचा दक्षिणेकडचा भाग, जिथे झारचे ज्यूंवर भयानक अत्याचार होत असत, त्यांच्यातून ही प्रेरणा आणि ही चळवळ उदयाला आली. तिचं नाव झायोनिस्ट मुव्हमेंट.
तिचा नेता डॉक्टर वाईजमान. आणि 1905 मध्ये ही चळवळ स्थापन झाल्यानंतर त्यांनी डोळ्यासमोर स्वप्न ठेवलं की ज्यू समाजाच्या वरचे अत्याचार थांबवायचे असले तर आपल्याला ज्यूइश होमलँड, एक ज्यूंचं घर पाहिजे, एक राष्ट्र पाहिजे. त्यावेळी म्हणताना त्यांचं म्हणणं ते जेरुसलेम आणि इस्रायलमध्येच पाहिजे असं नव्हतं. खरं म्हणजे आता ऐकायला उलट गंमत आणि आश्चर्य वाटेल ते म्हणजे एक वेळी युगांडाशी चर्चा झालेल्या होत्या की तुम्ही युगांडामध्ये आम्हाला काही हजार हेक्टर भाग द्या, तिथे आम्ही ज्यूंचं हे वेगळं राष्ट्र बसवतो. पण डॉक्टर वाईजमान आणि नंतर डेव्हिड बेन-गुरियन, याला आधुनिक ज्यू राष्ट्राचा राष्ट्रपिताच म्हणतात, त्यांनी मिळून स्वप्न पाहिलं की नाही, इस्रायल मध्येच झाली पाहिजे. कारण ओल्ड टेस्टामेंट मधली जी सगळी भूमी ती म्हणजे ही दुधामधाचा प्रदेश, लँड ऑफ मिल्क अँड हनी असं ज्याचं ओल्ड टेस्टामेंट मध्ये वर्णन आहे तो म्हणजे जेरुसलेम, बेथलेहेम, सी ऑफ गॅलिली, उत्तरेला असलेल्या गोलनच्या टेकड्या. वाटायला हा प्रदेश एवढासा आहे, टिसभर आहे. टिसभर म्हणजे केवढा आहे तुम्हाला मला समजायचं असेल, त्या भाषेत ऐकायचं असेल तर तो आहे पुणे जिल्ह्याच्या दीडपट आकार. भौगोलिक आकार पुणे जिल्ह्याच्या दीडपट. पण संपूर्ण पाश्चिमात्य संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा आज जगावर जो काही ठसा आहे त्यामुळे संपूर्ण जगावर जेरुसलेम आणि जेरुसलेम मध्ये जे घडतं त्याला एक स्थान येऊन बसतं, त्याला महत्व येऊन बसतं. जगातल्या सर्वात प्राचीन धर्मांमधला हा धर्म ज्यू. जीसस ख्राइस्ट स्वतः ज्यूच होता, पण पुढे ख्रिश्चॅनिटी स्थापन झाली. जेरुसलेम ज्यूंनाही प्रिय, जेरुसलेम ख्रिश्चनांनाही प्रिय. जेरुसलेमशी इस्लाम पूर्व अरब व्यापाऱ्यांचा सुद्धा संबंध होता, जाळे होती. त्यामुळे मोहम्मद पैगंबराच्या कार्यानंतर अरबांच्या दृष्टीने जेरुसलेमला महत्व होतं. किती महत्व होतं तर पुढे ज्यू आणि ख्रिश्चनांशी अरब मुस्लिमांच्या ज्या लढाया चालू झाल्या त्यामध्ये अरबांना हवं होतं जेरुसलेम. ते प्रत्यक्ष इसवी सन 1000च्या आसपास अरबांच्या ताब्यात आलं. हा इस्रायल नावाचा जो प्रदेश होता तो ज्यूंच्या ताब्यातून तर आधी गेलेलाच होता, पुढे तो रोमनांच्या ताब्यातून गेला, ख्रिश्चनांच्या ताब्यातून गेला. इसवी सन 1000च्या आसपास तो अरब मुस्लिमांच्या ताब्यात आला. तिथपासून जेरुसलेम ही मुस्लिमांच्यासाठी सुद्धा धर्मभूमी. त्यामुळे जेरुसलेम म्हणजे जणू सगळं एक एकाग्र तिथे एकत्र झालेलं. प्रश्न नुसत्या जागेचा नाहीये, धार्मिक विचाराचाही आहे आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि तत्वज्ञान याचा सुद्धा आहे. कारण ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम हे एकाच माळेतले धर्म आहेत. विश्वाची उत्पत्ती, मानवाच्या अस्तित्वाचं रहस्य याविषयी ज्युडाइझम जे म्हणतो ते जवळजवळ सगळं. तत्वज्ञानाच्या चर्चेत मी शिरणार नाहीये, पण ती एक प्रेषितांची परंपरा म्हणून ख्रिश्चॅनिटीला मान्य आहे. आद्य प्रेषित अब्राहम, पुढे आयझॅक इत्यादी, त्या मालिकेतला मोझेस. मोझेस म्हणजे इजिप्तमध्ये जेव्हा फारोआ होते त्यातल्या रामसे पहिला, हा एक बलाढ्य फारोआ, त्याचा हा मित्र. या मोझेसला ईश्वराने 10 कमांडमेंट्स, 10 आज्ञा दिल्या. साधं जगण्याच्या, कसं जगावं याच्या साध्या आणि अत्यंत योग्य. त्या कोणा त्या ज्यूंच्याच असं काही मानायचं कारण नाही, मानवाच्या. त्यामुळे शेजाऱ्यावर प्रेम करा, खरं बोला इत्यादी या प्रकारच्या 10 कमांडमेंट्स मोझेसला दिलेल्या. ज्यूंच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ प्रेषित म्हणजे मोझेस. आणि आता मानवी समाजाचा विकास म्हणजे मोझेसनी जे सांगितलं आणि त्या कथा आणि त्या सिलेबल रूपक कथा ओल्ड टेस्टामेंट मध्ये एकत्र करण्यात आलेल्या त्यानुसार जीवन घडवायचं. पण पुढे त्याच जेरुसलेम आणि बेथलेम मध्ये जन्माला आलेला, जन्माला येताना ज्यूइश होता, पण त्याच्या विचारातून ख्रिश्चॅनिटीचा जन्म झाला, त्याच्या कार्यातून, त्याच्या बलिदानातून, तो जीसस ख्राइस्ट. ख्रिश्चॅनिटीचा विकास आहे पुढे. ख्रिश्चॅनिटी संपूर्ण ओल्ड टेस्टामेंट मान्य करते, त्यामध्ये आणखी भर घालते ते न्यू टेस्टामेंट. अब्राहम पासून मोझेस पर्यंत प्रेषितांची जी मालिका आहे ती ख्रिश्चॅनिटीला मान्य आहे. ख्रिश्चॅनिटी म्हणते जीसस ख्राइस्ट हा ईश्वराचा सर्वश्रेष्ठ प्रेषित. त्यांनी मानवाची सगळी पापं स्वतःकडे घेतली म्हणून जे भयानक त्याचं क्रुसिफिकेशन आहे ते आपल्या वतीने आहे. आणि आता जीससला शरण जाणे हा मुक्ती मिळवण्याचा मार्ग आहे. त्याच्या काही शतकांच्या नंतर निर्माण झाला इस्लाम. इस्लाम अब्राहम पासून जीसस पर्यंतची सगळी प्रेषितांची परंपरा मान्य करतो. ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट मध्ये जे विश्वाचं रहस्य आणि तत्वज्ञान मांडलंय ते इस्लाम मान्य करतो, त्या कहाण्या मान्य करतो. इस्लाम आणखी एक पाऊल पुढे जाऊन फक्त म्हणतो की ईश्वराचा तो सर्वश्रेष्ठ प्रेषित म्हणजे मोहम्मद पैगंबर.
कलमा, इस्लाम मधला जो जप करण्याचे एक माळ कलमा, त्या कलमाची ओळ ला इलाहा इल्लिल्लाह, एकच ईश्वर आहे तो म्हणजे अल्लाह आहे आणि मोहम्मद पैगंबर हा त्याचा सर्वश्रेष्ठ आणि शेवटचा प्रेषित आहे. म्हणजे ज्युडिओ ख्रिश्चन इस्लामिक परंपरा खरं म्हणजे सुसंगत संलग्न एकमेकाशी जुळलेली आहे. सगळ्यांच्या दृष्टीने इस्रायल आणि त्यातलं जेरुसलेम हे महत्वाचं होऊन बसतं. त्यामुळे भौगोलिक आकार जरी वाटला पुणे जिल्ह्याच्या 1.5 लोकसंख्या 30-35 लाखाच्या आसपास, तरी सगळ्यांचं चित्त तिथे सगळ्यांनाच हवी. इस्लाम मध्ये मक्का आणि मदिना इथल्या मशिदींना जे स्थान आहे त्याच्या बरोबरीने, त्याच्या लगेच नंतर जवळजवळ बरोबरीने जेरुसलेम मधल्या मशिदी आणि गेल्या 1000 वर्षातल्या इतिहासातले जे वेगवेगळी ठिकाण आहेत जेरुसलेमच्या आसपासची, त्यांना महत्व आहे. त्यामुळे जेरुसलेम ताब्यात पाहिजे. 20वे शतक सुरू होताना डॉक्टर वाइझमॅन आणि डेव्हिड बेन गुरियन यांच्या नेतृत्वाखाली ज्युईश समाजाने जेव्हा स्वप्न पाहणं चालू केलं पोलंड आणि रशियाचा दक्षिणेचा भाग, तेव्हा त्यांनी पहिल्या एका टप्प्यानंतर म्हणजे पहिलं महायुद्ध संपताना ठरवलं की युगांडा वगैरे काही नाही, दुसरं काही नाही, ज्युईश होमलँड हे इस्रायल मध्येच निर्माण होईल. कारण की आम्हाला ईश्वराने, आम्ही चोजन फ्यू, ईश्वराच्या आम्ही निवडलेले लाडके आहोत. ईश्वराने सांगितले की हे तुमच्या करता, हा तुमचा दुधामादाचा प्रदेश, तो आमच्या ताब्यातून इसवी सनाच्या पूर्वीचं पहिलं शतक या वेळेला आमच्या ताब्यातून गेला, तो परत मिळवायचा. हे मुख्यतः पोलंड, शिमॉन पेरेस स्वतः पोलंड मधला होता, इझॅक राबिन, पुढे मेनाकिम बेगिन हा पंतप्रधान, हे सगळे पोलंड किंवा रशियाचा दक्षिणेचा भाग. इथे झारचे भयानक अत्याचार होत असत. ज्युईश समाज बुद्धिमान तर होताच होता आहे, तो व्यापारामध्ये पुढारलेला आहे, त्यामुळे संपत्तीनी नीट होता. त्यांनी ठरवलं की अरब शेतकऱ्यांच्याकडनं हा इस्रायल जो अरबांच्या नेतृत्वाखाली मधली 1000 वर्ष ओळखला जात होता पॅलेस्टाईनचा प्रदेश म्हणून, त्या जमिनी विकत घ्यायच्या. 1905 नंतर इस्रायलच्या प्रदेशात त्या जमिनी विकत घेण्याची प्रक्रिया चालू झाली. पहिलं महायुद्ध संपताना त्यावेळचा ब्रिटनचा सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे परराष्ट्र मंत्री लॉर्ड बाल्फोर यांनी एकाच वेळी ज्यूंना आणि अरबांना शब्द दिला की तुमचं पॅलेस्टाईन मध्ये तुम्हाला राष्ट्र देऊ, होमलँड. पॅलेस्टिनियन अरबांनाही इस्रायल मध्येच देऊ आणि ज्यू लोकांची जी मागणी होती त्यांना पण इस्रायल मध्येच देऊ. म्हणजे एक फ्लॅट दोघांना विकावा तसा उद्योग आहे. आता त्या फ्लॅटचा मालक कोण हे कसं ठरणार, तर ज्याच्या हातामध्ये AK-47 जो वेळेत शहाणा होतोय आणि बंदुकांची फैर झाडाला जो बिचकणार नाही. ज्युईश नेतृत्वाने हे वेळेत ओळखलं आणि संपत्तीचा वापर करून पहिल्या महायुद्धाच्या नंतर जगभर व्यापाराचे कॉन्टॅक्ट आपले वापरून शस्त्रास्त्र पण इस्रायलमध्ये आणणं चालू केलं. 2 महायुद्धांच्या मध्ये पॅलेस्टाईन हा ब्रिटिश मॅन्डेट म्हणजे ब्रिटिशांना तो प्रभुत्वाचा प्रदेश तुम्ही तो राखायचा असा म्हणून ठरवून दिलेला होता. डॉक्टर वाइझमॅन आणि नंतर डेव्हिड बेन गुरियन यांनी मनात पक्का प्रॅक्टिकल एक निष्कर्ष काढला की जर आपल्याला पॅलेस्टाईन मध्ये ज्युईश होमलँड निर्माण करायचं असेल तर हातात शस्त्र लागणार. वेगवेगळ्या संघटना उभ्या राहिल्या, त्या एकमुखी होत्या असं समजू नका. कोणी कमी आक्रमक होतं, कोणी जास्ती आक्रमक होतं. इझॅक राबिन, मोशे दायान, शिमॉन पेरेज, पुढे पंतप्रधान झालेला मेनाकिम बेगिन, त्यानंतर बेंजामिन नेत्यानाहू हा नंतर आणखीन आता 1-2 वर्षापूर्वी पंतप्रधान होता. हे सगळे त्या 1940 नंतर जो जेरुसलेमच्या भोवती इस्रायलचा स्वातंत्र्य लढा झाला त्याच्यातले हे सहभागी सदस्य. दुसरं महायुद्ध झालं. याच्या दरम्यान अरब गरीब शेतकऱ्यांच्याकडनं फार मोठ्या प्रमाणावर ज्युईश समाजाने जमिनी विकत घेतल्या आणि कम्युन स्थापन केली. ज्युईश कम्युनचं नाव आहे किबुत्झ. म्हणजे लोकांनी एकत्र राहायचं, एकत्र शेती करायची, सगळे एकत्र मालकी, साम्यवाद, कम्युनिझम असं त्याला नाव न देता हा लोकांच्या सहकार्यातून सगळा समाज एकत्र येऊन करतोय असे किबुत्झ. तरुण पिढी या किबुत्झवर लहानाची मोठी होत होती. 1940च्या आसपास इतर अरब देशांच्या नेतृत्वाला लक्षात येणं चालू झालं की पॅलेस्टाईन आपल्या हातातून निष्ठत चाललेलं आहे, केवळ जमिनी विकत घेऊन निष्ठत चाललेलं आहे आणि वेळेत जर शाणे झालो नाही तर पॅलेस्टाईन आपल्या हातातून जाणार आहे. पण अरब कुठे एक होते? अरबांची राज्य वेगवेगळी होती. जे राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं होतं तेही वेगवेगळं होतं. 20व्या शतकामध्ये जसा ज्यू राष्ट्रवाद उदयाला आला तसा पॅन अरब म्हणजे अरब राष्ट्रवाद सुद्धा उदयाला आला, पण तो एकमुखी नव्हता. आता आपण ज्याला इराक म्हणून ओळखतो त्याचा राजा होता राजा फैसल. सिरिया, जॉर्डन, उत्तरेला लेबानॉन, इजिप्त, लिबिया, अल्जेरिया
हे सगळे देश अरब प्रभुत्वाचे देश, सौदी अरेबिया, हे सगळे अरब प्रभुत्वाचे देश होते. त्यांच्यामध्ये राजेशाही होती, पण ते एकमुखी नव्हते. पॅलेस्टिनी अरबांना एकमुखी नेतृत्व नव्हतं आणि ध्येय नव्हतं. ज्यू एकत्र झालेले होते. संपत्ती, बुद्धिमत्ता, संघटना, व्यावहारिक विचार याच्या आधारे शस्त्रास्त्र गोळा करून त्यांनी ठरवलं होतं पॅलेस्टाईनमध्ये आपलं राष्ट्र निर्माण करायचं. दुसऱ्या महायुद्धानंतर हा प्रश्न युनायटेड नेशन्सकडे गेला. युनायटेड नेशन्सचे ज्यूइश नेतृत्व वाट नाही बघत बसलं. त्यांनी ठरवलं होतं इथे आमचं नॅशनल होमलँड. 14 मे 1948 ला युनायटेड नेशन्सने एक ठराव पण संमत केला आणि पॅलेस्टाईनचे 2 भाग केले. ही जी जॉर्डन नदी वाहत जाते तिच्या काठावरचा काही भाग पॅलेस्टिनी अरबांना म्हणून दिला आणि उरलेलं जेरुसलेम, तेल अवीव, हैफा नावाचं बंदर भूमध्य समुद्रातलं अशी एक चिंचोळी पट्टी ज्यूंना त्यांचं राष्ट्र म्हणून दिलं. 14 मेला अरब आणि ज्यूइश दोघांच्याही नेतृत्वाने हे धुडकावून लावला हा ठराव. आम्हाला मान्य नाही, कारण हवं ते सगळं पॅलेस्टाईन हवंय. दोघांनी धुडकावून दिलं. युद्धाला तोंड फुटलं आणि अरबांची सरसहा पराभव झाला. टिकू शकले नाही. जेरुसलेम करताची चित्तथरारक लढाई झाली, पण टिकू शकले नाही. इस्रायलची स्थापना 14 मे 1948 स्थापना होतानाच युद्ध झालं. मग जी भोवतीची अरब राष्ट्र होती याच्या एकामागून एक नेतृत्वानी चढ्या आवाजामध्ये घोषणा केल्या अफजल खान टाईप की आम्ही इस्रायलला मान्यताही देत नाही आहोत आणि भूमध्य समुद्रात त्यांना ढकलून देऊ. त्यानंतर 4 युद्ध झाली. 1948, 1956चं युद्ध सुएझ कॅनॉलच्या प्रश्नावरून झालं. 1966 त्याला 6 डे वॉर, 6 दिवसांचं युद्ध म्हणतात. आणि नंतर 1973 भोवती अरब देशांचा महासागर पसरलेला आहे. एवढंसं टिसभर इस्रायल, पण सर्वच्या सर्व युद्धांच्या मध्ये अरबांचा पराभव झाला. छोटा अपवाद म्हणायचा झाला तर 1956 ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायलने एकत्र येऊन सुएझ कॅनॉल ताब्यातच घ्यायचं ठरवलं होतं. त्यावेळी मात्र अमेरिकेने मध्यस्थी केली. ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायलला पाऊल मागे घ्यावं लागलं. त्यामुळे सुएझ कॅनॉल ताब्यात घेता आला नाही. त्याला युद्धातला पराभव नाही म्हणत, तो डिप्लोमसी, आंतरराष्ट्रीय राजकारणातला डिप्लोमसी. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांनी मध्ये पडून ब्रिटन आणि फ्रान्सला माघार घ्यायला लावली. पण 1966 6 दिवसांचं युद्ध आहे. इस्रायलची त्यावेळी पंतप्रधान होती इस्रायलची पोलादी स्त्री गोल्डा मायर. युद्ध ज्या वेळेला चालू झालं त्यावेळेला एका वेळी इस्रायलच्या भोवतीच्या सगळ्या अरब देशांनी हल्ला चढवला. आणि हा तर प्रसंग मी इतर अनेक संदर्भांमध्ये मला चित्तथरारक वाटतो म्हणून सांगत आलोय. युद्धाच्या आदल्या दिवशी सिरियाचा राजा आपल्या चढ्या सुरामध्ये गोल्डा मायरला म्हणाला की आमचे रणगाडे दमास्कसहून तेल अवीवला धडधडत जातील. वी विल क्रिएट अ हायवे फ्रॉम दमास्कस टू तेल अवीव. दमास्कस ही सिरियाची राजधानी. तेल अवीव म्हणजे तुका म्हणे त्यातल्या त्यात थोडीशी लांब, थोडं लांब, शत्रूच्या सीमेपासून लांब असावं म्हणून तेल अवीव भूमध्य समुद्राच्या जवळ पश्चिमेकडे तिथे राजधानी बसवलेली होती. आणि चढ्या सुरामध्ये सिरियाचा राजा म्हणाला की आम्ही हायवे निर्माण करू दमास्कसून तेल अवीव. गोल्डा मायरने एका वेळी 2 गोष्टी केल्या. युद्ध सुरू होणार म्हटल्यानंतर युद्धकालीन राजधानी म्हणून गोल्डा मायरनी तेल अवीव बदलून राजधानी जेरुसलेम मध्ये आणून ठेवली. छाताडावरच, शत्रूच्या उरावरच. जेरुसलेमचा सुमारे 2/3 भाग अरबांच्या ताब्यात आहे, 1/3 भाग इस्रायलच्या ताब्यात आहे. तो जो 1/3 भाग तिथेच आणून राजधानी बसवली की तुमच्या जवळच आणून ठेवतो. जेरुसलेम ही जॉर्डन नदीच्या किनाऱ्यापासून अगदी जवळ येतं. आणि एवढं लांब तुम्हाला हायवे करायचा आहे ना दमास्कस पासून आमच्या राजधानी, लांब कशाला, आम्ही येतो जवळ. म्हणून युद्ध फुटणार, कळत होतं युद्धाला तोंड फुटणार. राजधानी आणून तिथे उरावर बसवली. गोल्डा मेअरने आणखी एक भन्नाट काम केलं. ते म्हणजे हा सिरियाचा राजा जेव्हा सांगत होता आम्ही दमास्कसून तेल अवीव पर्यंत हायवे निर्माण करू, त्यावेळेला गोल्डा मेअरने राजाला सांगितलं की प्लीज रिमेंबर दॅट द सेम हायवे लीड्स फ्रॉम तेल अवीव टू दमास्कस. 6 दिवसांचं युद्ध 1966 साली चालू झालं. त्याच्या पहिल्या दिवशी इस्रायली एअरफोर्सनी सर्व अरब देशांचे सगळं विमानतळ हँगरमध्ये उद्ध्वस्त केलं. एकही अरब विमान आकाशात उड्डाण करू शकलं नाही. पहिला दिवस, पहिल्या काही तासांमध्ये इस्रायली एअरफोर्सने हल्ले करून सिरिया, लेबनॉन, इजिप्त यांच्या विमानतळांवर हल्ले करून त्यांची विमानं उड्डाणाच्या आधीच उद्ध्वस्त केली. मग त्यांनी सिनाई पेनिन्सुला म्हणजे तो सुएझ कॅनॉलच्या काठावर येणारा इस्रायलच्या दक्षिणेला, खरं म्हणजे एरवी इजिप्तच्या ताब्यात, आता आपण त्याला गाझा पट्टी म्हणून ओळखतो, तो ताब्यात घेतला. शहरं वसवली.
विमानतळ निर्माण केले. पुढच्या ज्या घटना आपण ऐकणार आहोत ते विमानतळ याच भागातले. सिनाई पेनिन्सुलामध्ये एट्झिऑन नावाचं गाव आहे. ते गाव म्हणजे तो एअरफोर्सचा बेस आहे. IAF इस्रायली एअरफोर्सचा बेस आहे. त्याचं नाव आहे बीर शिबा एअरफोर्स. या एअरफोर्सचाच पुढे ज्या कारवाया आपण सांगणार आहोत त्याचा इस्रायलने वापर करून घेतला. उत्तरेला गोलन टेकड्या, पुढे लेबनॉन, ख्रिश्चन आणि मुसलमानांच्या आपसात दंगली चालू झाल्या तेव्हा फुटला. दहशतवादी कारवाया चालू झाल्या. या वेळेला 1966 आणि त्याच्या आसपास जगाची वाटणी 2 वैचारिक तंबूंमध्ये होती. भांडवलशाही विरुद्ध साम्यवादी, अमेरिके आणि नेटो देश विरुद्ध रशिया आणि साम्यवादी देश, वॉर्सा पॅक्ट. यामध्ये इस्रायलला अर्थात अमेरिकेचं बॅकिंग, त्यामुळे अरब देशांना, भोवतीच्या अरब देशांना रशियाचं बॅकिंग. 1973 मध्ये रशियाने पुरवलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर करून इस्रायलची दिवाळी, ज्यूइश दिवाळी, म्हणजे त्यावेळेला सगळे देश सुट्टीवर असतो. सणाचं नाव आहे योम किपूर. या ऐन सगळे सुट्टीवर असण्याच्या दिवशी अत्यंत नकळत इस्रायलवर हल्ला झाला. हे वर्ष 1973 आहे. झालेल्या सगळ्या लढाईंच्या मध्ये एकच वेळ अशी आहे की जिथे इस्रायलची खूप पिछेहाट झाली, आणि एक वेळ अशी आहे की जेव्हा विशेषतः उत्तरेकडून जो हल्ला होत होता, इस्रायलला उत्तरेला नैसर्गिक संरक्षण जे काही छोटंसं थोडंसं कमी ना, ते आहे गोलनच्या टेकड्या. त्या गोलनच्या टेकड्या सगळ्या सिरियाचं सैन्य जिंकत आलं, ते शेवटच्या शिखरावर होतं. म्हणजे आता जर उतरलं तर खाली सगळा सपाटीचा प्रदेश आणि उरलेलं इस्रायल लोण्यामधून सुरी जशी न्यावी तितक्या सहजपणे जाऊ शकेल अशी. ती एकच वेळ अशी आहे की जेव्हा इस्रायलनी त्यांची अण्वस्त्र तयार ठेवली होती. त्यावेळपर्यंत इस्रायलचा अण्वस्त्रांचा कार्यक्रम गुप्त होता. तो फ्रान्सच्या मदतीने झाला होता. आंतरराष्ट्रीय युनायटेड नेशन्सचे जे कमिशन आहे, ॲटॉमिक एनर्जी कमिशन, यांनी इस्रायलच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची पाहणी केली होती. डिमोना नावाचं ठिकाण आहे, तिथे इस्रायली हे न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत. ॲटॉमिक एनर्जी कमिशनच्या सदस्यांनी डिमोनाला येऊन इस्रायली आण्विक कार्यक्रमाची पाहणी केली होती. टीव्हीच्या शो करता जसा सेट लावावा तसा एक कृत्रिम सेट इस्रायली सरकारने ॲटॉमिक एनर्जी कमिशनच्या माणसांसाठी दाखवला की हा आमचा अण्वस्त्र कार्यक्रम. कमिशननी सर्टिफाय केला की हा शांततामय कार्यक्रम आहे, हा अण्वस्त्रांचा नाही. प्रत्यक्ष जिथे ते दाखवण्यात आलं त्याच्या 10 मजले खाली भुयारामध्ये इस्रायलचा अण्वस्त्र कार्यक्रम चालू होता. फायनली 1973 युद्ध जड गेलं. जो सुप्रसिद्ध इस्रायली एअरफोर्स आहे त्याच्यावर मात करणारं मिसाईल रशियाने पुरवलेलं तर अरब देशाने. मिसाईलचं नाव सॅम म्हणजे सरफेस टू एअर मिसाईल, जमिनीवरून सोडलेलं पण ते विमानाचा वेध घेणारं. ते अचूक वेध घ्यायचं कारण ते विमानापेक्षा फास्टेस्ट जे 1973 सालातले F-14 हे उपलब्ध वर्षन होते 1973 सालातली, त्यापेक्षा वेगात जाईल असं हे सॅम मिसाईल होतं. ते होतं हिट सीकर मिसाईल. हिट सीकर म्हणजे विमान जेव्हा आकाशातनं जात असतं वेगाने, त्याची इंजिन्स चालू असतात, त्याने उष्णता निर्माण होते. त्यामुळे एकदा ती उष्णता झिरो केली, झिरो रडारवर पकडली आणि मिसाईलला कमांड देऊन सोडलं की ते मिसाईल त्या विमानावर जाऊन आदळेपर्यंत त्या विमानाचा पाठलाग करतं. 1973च्या लढाईमध्ये इस्रायलची धाड एकामागून एक विमानं कोसळली. 11 फॅन्टम जेट्सचं जर स्क्वाड्रन आकाशात गेलेलं आहे तर त्यातली 9-10 उद्ध्वस्त झाली आणि उरलेला उद्ध्वस्त होऊ नये म्हणून कसाबसा मागा आला आणि जमिनीवर उतरला. ही वेळ 1973 मध्ये इस्रायलवर आलेली होती. ती एकच वेळ अशी आहे की जेव्हा इस्रायलने ठरवलेलं होतं की आता जर उरलं नाही तर अणुबॉम्ब टाकू, शेवटचं बचावाचं शेवटचं. पण कशी बशी ती लढाई थांबली आणि त्यानंतर अरब देश आणि विशेषतः पॅलेस्टाईन मधले जे अरब निर्वासित होते यांनी ठरवलं की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पेचामुळे युद्ध करून इस्रायलवर मात करता येणार नाहीये. मग दहशतवादी संघटना आणि त्यांनी कुठे इस्रायलचं विमान पळवून ने, कुठे जहाज ताब्यात घे, कुठे माणसांच्या कत्तली कर, हे उद्योग चालू केले. ते वाढलं पुढे 1973च्या पुढे. पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन PLO ही यासर अराफतच्या नेतृत्वाखाली काम करत होती. PLOची विंग, एक शाखा म्हणावी अशी दहशतवादी संघटना, तिचं नाव अल फताह. वरकरणी पाहिलं तर PLO आणि अल फताहचा संबंध काही नाही, पण सगळ्या दहशतवादी कारवाया आणि कत्तली अल फताह करून घ्यायची. अल फताह एक ऍक्शन करण्यासाठी ग्रुप स्थापन करायचे. 1972चं जे म्युनिक ऑलिम्पिक्स झालं
त्यावेळेला यांनी एक ग्रुप स्थापन केला. या ग्रुपचं नाव ब्लॅक सप्टेंबर. या ब्लॅक सप्टेंबर ग्रुपने 1972 मध्ये म्युनिक ऑलिम्पिकचं जे ऑलिम्पिक व्हिलेज होतं, गाव होतं, त्याच्यात शिरून सरसकट सगळ्या ज्यू खेळाडूंची कत्तल केली. 1972च्या त्याच ऑलिम्पिक्समध्ये अमेरिकेकडनं खेळणारा पण एक ज्यू तैराक पोहणारा होता, त्याचं नाव मार्क स्पिट्झ. आजपर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मार्क स्पिट्झनी पोहण्याच्या 7 कॉम्पिटिशन्स 7च्या 7मध्ये गोल्ड मेडल मिळवलं आणि 3-4 मध्ये तर त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे ते आजतागायत काय ते 1972. पण ही ब्लॅक सप्टेंबर मॅसॅकर म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे विमानं पळवली, आधी दहशतवाद्यांशी निगोसिएशन झाली, काही वेळा सोडण्यात आलं. PLOच्या बरोबरीने PFLP म्हणजे मगाशी सांगितलेली की डॉक्टर वादी हदाद ह्याच्या नेतृत्वाखालची संघटना अस्तित्वात आली. पुराव्याने सिद्ध करता येत नसलं तरी अनेक दहशतवादी विख्यात बनले. त्यांच्या लिजंडरी कहाण्या. असा एक होता लेबानॉनमध्ये ज्यांनी बेस तयार केला होता, असा डॉक्टर जॉर्ज हबाश. दुसरी होती स्त्री, अरब स्त्री, तिचं नाव लैला खालेद. आणि चौथं आणखीन एक नाव आहे, ते आपल्यापैकी अनेक जणांनी ऐकलेलं असण्याची शक्यता आहे. त्याचं मूळ नाव आहे कार्लॉस रामिरेज. आपण सगळे त्याला कार्लॉस म्हणून ओळखत नसू बहुधा. फ्रेडरिक फोर्सिसच्या कृपेने एक कादंबरी अजरामर झाली. कादंबरीचं नाव द डे ऑफ द जॅकल. आणि हा कार्लॉस आंतरराष्ट्रीय दहशतवादी जगामध्ये जॅकल या नावाने ओळखला जायचा, की तो पकडला जात नाही. तर ही लैला खालेद आणि एअर फ्रान्सची फ्लाईट 139 हायजॅक करणाऱ्या ग्रुपमधली जी जर्मन स्त्री गॅब्रिएले क्रॉच टिडेमान, या कार्लॉसच्या सहकारी, कार्लॉसच्या मैत्रिणी. आणि त्यांनी दहशतवादाचे उत्तम धडे घेतलेले ते उजाडलं जून 1976. आणि जूनच्या समोर हिटलरचे आभार मानत समोर चित्र होतं होलोकॉस्ट. ज्या वेळेला इकडे एंटेबीच्या विमानतळावर माणसं निवडून बाजूला करण्यात आली, तुम्ही जा, तुम्ही ज्यू नाही आहात, तुम्हाला सोडलं, उरले 92. आणि मागे उरले एअर फ्रान्सचे 12 क्रू. 12च्या 12 जणांनी जायला नकार दिला, आम्ही जाणार नाही म्हटले. ज्यांना सोडलं त्यांच्यामध्ये एक फ्रेंच स्त्री होती, ती होती नन, ख्रिश्चन नन. आणि एक फ्रेंच पुरुष, यांनी पण जायला नकार दिला की नाही, आम्ही सगळे बरोबर, जे व्हायचं ते आमचं बरोबर, आम्ही थांबणार आहोत. घटना ज्या घडत होत्या त्यावेळेला एंटेबीच्या विमानतळावर मध्यम वयाच्या पलीकडे सरकलेली एक ब्रिटिश महिला होती, डोरा ब्लांक. तिला उलट्या व्हायला लागल्या, रक्ताच्या उलट्या होत होत्या, म्हणून तिला जीपमध्ये बसून कंपालाच्या एका हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलं. पण सगळ्यानंतर मागे उरले 92 ज्यू कैदी. हे एक ही फ्रेंच स्त्री आणि हा एक फ्रेंच पुरुष, फ्रेंच नन आणि फ्रेंच पुरुष, आणि एअर फ्रान्सच्या विमानाचे 12 क्रू. मागण्या होत्या 53 दहशतवाद्यांना सोडा. 53 पैकी 40 इस्रायलच्या कैदेत होते, बाकीचे 13 इस्रायलच्याही कैदेत नव्हते. पण या दहशतवाद्यांचा इस्रायलवर आणि अमेरिकेवर दबाव होता की तुम्ही बाकीच्या देशांना आता सांगा की तुमच्या कैदेतले आहेत त्यांना सगळ्यांना सोडा. असे 53. या 53च्या मध्ये अल फताहचे अनेक जण होते, ज्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणलेले होते, ज्यांनी शाळकरी मुलांच्या बसेस कॅप्चर केल्या आणि बॉम्बनी उडवून दिलेल्या होत्या, ज्यांनी मारताना दहशतवादी कारवाया करताना लहान मुलं पाहिली नव्हती, आबाल वृद्ध स्त्रिया काही पाहिलेले नव्हते. तेल अवीवच्या बारमध्ये स्फोट घडवून आणलेले होते. सीमेवरून तर सतत हल्ला करून ते घुसायचे आणि पलीकडे पळून जायचे, विशेषतः लेबनॉन आणि सिरिया. यामध्ये जॉर्डन सामील नव्हतं, पण लेबनॉन आणि सिरियामध्ये दहशतवाद्यांचे तळ होते. मुळात एवढासा टिसभर इस्रायल, त्यामुळे सीमेपलीकडून यायचं, छापे घालायचे, काही जणांना मारायचं आणि पुन्हा सीमेपलीकडे पळायचं. पहिल्यांदा इस्रायलला हात सोडत बघत बसावं लागायचं की कळतंय की हा दहशतवादी, पण त्याचा पाठलाग करत आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत जा. त्यांनी एकदा सीमा ओलांडली की त्याच्यावर फायरिंग करता यायचं नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार फायरिंग करता यायचं नाही. का? कारण आंतरराष्ट्रीय सीमेवर झालेलं फायरिंग याला आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ही युद्धाची घोषणा आहे असं समजतं. ट्रान्सग्रेशन, की हे ऑफिशियल, हे अधिकृत युद्धाचं डिक्लरेशन आहे, त्यामुळे करता यायचं नाही. इस्रायलने पाहिलं आणि पुढे जे धोरण अवलंबलं त्याचं नाव आहे पॉलिसी ऑफ हॉट परसूट, की जर दहशतवादी पळून पलीकडे जात असतील तर आम्ही काय ओळखत नाही, आम्ही मारणार. आणि नुसतं मारणार नाही, पुढे ते इस्रायलने हेलिकॉप्टर्स आणि विमानांनी आंतरराष्ट्रीय हवाई रेषा ओलांडून लेबनॉन आणि सिरियामध्ये जाऊन बॉम्बिंगचं सत्र चालू केलं. जिथे जिथे दहशतवादी तळ ते कळेल तिथे जाऊन त्यांच्यावर बॉम्बिंग करण्याचं सत्र चालू केलं. या पार्श्वभूमीवर एअर फ्रान्स
ची फ्लाईट 139 ही पळवलेली. मागण्या 53 दहशतवाद्यांना सोडा. या 53च्या मध्ये एक आर्चबिशप होता, आर्चबिशप, पण त्यांनी जूनच्या द्वेषापायी दहशतवादी कारवायांना मदत केली होती. दुसरा एक होता जपानमध्ये रेड शर्ट नावाची एक दहशतवादी संघटना आहे, फॅसिस्ट, त्यामध्ये जूनचे विरोधक, त्या ह्या जपान्यांनी पण मदत केली होती. त्यांना पण पकडलेलं होतं. इथे काही इस्रायल आंतरराष्ट्रीय कायदा ओळखत नव्हता. आमच्या देशात आणि आमच्या देशाच्या विरुद्ध त्यांनी केलेला गुन्हा आहे, आम्ही त्यांना पकडणार आणि आमच्या कायद्यानुसारच त्यांच्यावरची कारवाई होणार. 53 जणांना कैदेत. आणि आता ईदी अमीनच्या मदतीने या अरब आणि जर्मन दहशतवाद्यांची मागणी होती की त्या 53 जणांना तुम्ही सोडा. इस्रायलच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. ती चालू असताना तेल अवीव मधल्या या 92 प्रवाशांचे जे नातेवाईक होते त्यांनी पंतप्रधान राबिनच्या बंगल्यात शिरून नासधूस केली, कुंपण तोडलं, घरात घुसले आणि राबिनपाशी मागणी केली, काही करा पण आमच्या नातेवाईकांना सुरक्षित सोडून आणा. एकीकडे विमानातल्या 92 प्रवाशांचे नातेवाईक म्हणत होते आम्हाला सोडवून आणा, पण एंटेबीच्या तळावर जे उरलेले जीव शिल्लक होते त्यातल्या अनेक जणांची मनोमन इच्छा होती की दहशतवादासमोर टेकू नये. आत्ता 92 जणांना सोडवायला जाऊ, पण एकदा का माहिती झालं की हे दहशतवादासमोर गुडघे टेकवतात, पुढे 920, 9200, 92,000 त्याला सीमा राहणार नाही टेकायचं, नाही गुडघे टेकायचे. एंटेबीला असून जे काही प्रवासी नोट्स तयार करत होते ते लिहित होते की सरकारने शरण जाता कामा नये. वेळोवेळी ईदी अमीन त्यांना येऊन जेव्हा सांगत होता की चर्चा चालू आहेत, सरकारने अनुकूलता दर्शवली आहे, फक्त ते म्हणतात 52 नाही 40 सोडतो, 40 नाही 35 सोडतो, किंवा तुम्ही प्रायोरिटी करून आम्हाला सगळ्या टॉप 10 असे सांगा, त्या 10 सोडतो. किंवा बोलणी ही चालू होती की आम्ही जसं 5-5 जणांना सोडू तसे तिकडून 10-10 जण आले पाहिजेत. आम्ही 5 जणांना सोडलं की तिकडून 10, पहिले कोणाला सोडू नंतर कोणाला सोडू. हे ईदी अमीन जेव्हा म्हणून येऊन सांगायचा तेव्हा एंटेबीच्या विमानतळावरच्या 92 जीव प्रवाशांना वाटायचं की हे बरोबर दिशेने चालू नाही, तडजोड होता कामा नये. त्यावेळी विरोधी पक्ष नेता होता मेनाकेम बेगिन. विरोधी पक्ष नेत्यांनी भेटून सांगितलं की सोडायचं नाही, दहशतवाद्यांच्या समोर वाकायचं नाही. 27 जूनला बातमी कळल्यानंतर 28 जूनच्या सकाळी पंतप्रधान राबिननी लष्कराचा प्रमुख आणि एअरफोर्सचा प्रमुख जनरल डॅन मोरॉन याला बोलवून सांगितलेलं होतं की कमांडोचा छापा घालायचा झाला तर तो घालण्याची तुम्ही सराव एकीकडे चालू करा. आणि या प्लॅनला नाव देण्यात आलेलं होतं ट्रॅक बी. ट्रॅक ए म्हणजे डिप्लोमॅटिक, चर्चा, बोलणे, पण समानांतर चालू ठेवला पाहिजे. ट्रॅक बी दहशतवाद्यांशी चर्चा चालू ठेवा, लांबवत ठेवा आणि योग्य वेळ पाहिजे. ती कोणती योग्य वेळ, त्यावेळेला तुम्हाला फायनल आदेश मिळाला की छापा घालायचा आहे, म्हणून एकीकडे सराव चालू होता. हा जो एट्झिऑन विमानतळ आहे बीर शेवा, ह्याच्या जवळच्या सपाटीच्या एका भागामध्ये एंटेबीचा विमानतळ पुन्हा निर्माण करण्यात आला. तो करण्यासाठी म्हणून अमेरिकेचे जे सॅटेलाइट्स फिरतात जगाच्या भोवती, ते फोटो काढत असतात. अमेरिकेचे स्पाय सॅटेलाइट्स, गुप्तहेर सॅटेलाइट्स दर 96 मिनिटाला पृथ्वीची एक प्रदक्षिणा घालत असतात. हा सगळ्यात एक गुप्त कार्यक्रम आहे. कोणाही एका क्षणाला अमेरिकेचे सॅटेलाइट्स अवकाशामध्ये असे काही आहेत की आत्ता मी हे इथे बोलतोय आणि आपण इथे जमलेलो, हे जर वॉशिंग्टनमध्ये किंवा जिथे कुठे त्यांचा पेंटागॉन तिथे तळ, तिथे जर त्यांना पाहायचं असेल, पाहू शकतात, रेकॉर्ड करू शकतात. धर्माधिकारी मराठीत काय बोलतोय ते आपल्याला बाजूनी का विरुद्ध याचं पण पटकन भाषांतर करून घेऊ शकतात. मला घरी जाईपर्यंत ते सांगू शकतील की आज काय बोलत होता. त्या सॅटेलाइटचे जे फोटो आहेत, तो जो गुप्त कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचं नाव आहे KH-11 असं त्या गुप्त कार्यक्रमाचं नाव आहे. आणि CIA आणि इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसाद यांचा हा काही गुप्त देवघेवीचा कार्यक्रम असतो. याच्या आधारे एंटेबीचे लेटेस्ट फोटो, आत्ता चित्र काय, सुरक्षा व्यवस्था काय हे मिळाले. त्या दृष्टीने सराव चालू झालेला होता. आणि तो सराव चालू असताना बाकी राजकीय बोलणी एकीकडे दुसऱ्या बाजूनी चालू होती. कॅबिनेटची चर्चा चालू होती. मला सगळं पाहत असताना, वाचत असताना, तयारी करत असताना वाटत आलं की विरोधी पक्षनेता पंतप्रधानाच्या राजीनाम्याची मागणी करत नव्हता का, किंवा गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करत नव्हता काय.
92 प्रवाशांचे नातेवाईक म्हणत होते सोडवून आणा, पण उरलेलं इस्रायल, उरलेलं मीडिया, सगळे मंत्री, विरोधी पक्ष नेते सकट सगळे सांगत होते की दहशतवाद्यांच्या समोर वाकू नका. का? नुसता राष्ट्राच्या अब्रूचा प्रश्न नाही, व्यावहारिक त्याच्यामध्ये अर्थ आहे की तुम्ही एकदा वाकलात की त्यांना कळतं हे वागतात, हे झुकतात, ह्यांना धरा. माणसाच्या रक्ताची चटक लागलेल्या वाघासारखा आहे दहशतवाद. तुम्ही एकदा त्याला माणसाच्या रक्ताची चव दिली तो दुसरी शिकार करतच नाही. त्यामुळे वाकू झुकू नका. जाऊ दे, आता 158 प्रवाशांना सोडवून आणा. 158च्या बदल्यात तिघांनाच सोडावं लागलं तर बिघडतंय काय? ते जे सोडले ते तिघही नंतर पाकिस्तानातच निघून गेले. पुढे त्यातल्या दोघांचा ही वर्ल्ड ट्रेड सेंटर 9/11ची जी घटना आहे त्याच्या नियोजनामध्ये सहभाग आहे. आता मौलवी अझहर मसूदच्या भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या भारतातल्या हिंदू मुस्लिमांच्या मध्ये लढे पेटवले, आग ओकणाऱ्या ज्या कॅसेट्स आहेत त्या तुम्ही भिवंडी मालेगाव घेऊन बसू नका, पुणे मुंबईत सुद्धा मिळतात. पण एक सावध राष्ट्र शतकानुशतकांच्या अत्याचारानंतर शिकलेलं, ज्यांनी 2000 वर्ष प्रार्थना केलेली होती, नेक्स्ट इयर वी मीट इन जेरुसलेम. ही ज्युइश प्रार्थना आहे, नेक्स्ट इयर वी मीट इन जेरुसलेम. अशी प्रार्थना 2000 वर्ष टिकवली. नीतिधैर्य जाऊ दिलं नाही. राष्ट्र स्थापन तर केलंच, पण त्याला सुरक्षितता कळत होती, राष्ट्रीय सुरक्षितता. प्रश्न नुसत्या राष्ट्रीय अस्मितेचा, खोट्या काहीतरी अहंकाराचा नाही, पोकळ अहंकाराचा नाही. दहशतवादासमोर एकदा वाकलात की पुन्हा पुन्हा दहशतवाद तुमच्या नरडीचं रक्त प्यायला येणारच. इस्रायलमध्ये सगळे राज्यकर्ते, सगळे पक्ष आणि नातेवाईक सोडूनचे बाकीचे नागरिक सांगत, नागरिक मोर्चा घेऊन आले इस्रायली नेसेटवर की सोडू नका, ऐकू नका. आधी दहशतवाद्यांनी मुदत ठरवली होती गुरुवार. पुढे गुरुवार नंतर ती आणखी 48 तास मुदत वाढवून दिली आणि ठरलं की शनिवार 3 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत जर आम्ही सांगतो ते 53 हे सोडलेले नसले तर दर 5 मिनिटाला आम्ही एकेका कैद्याला बाहेर आणू आणि त्याला जे मारतो आहोत त्याचं त्यावेळी जिथे जगात टीव्ही उपलब्ध होता त्याच्याकरताचं लाईव्ह टेलिकास्ट, कॅमेरे ठेवू, प्रकाश असेल, दर 5 मिनिटांनी एकेकाला मारू. शुक्रवार संपला. आधी राबींनी कॅबिनेटची मीटिंग घेतली. त्यामध्ये ठरलं की कमांडोनी छापा घालायचा. त्यानंतर आवश्यक होती संसदेची मान्यता. त्यामुळे शनिवारी दुपारी 2 वाजता संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आणि इस्रायलच्या संसदेमध्ये चर्चा चालू होती छापा घालण्याला मान्यता देणे. 2 वाजता सुरू झालेली चर्चा पुढे तासनतास चालू राहिली. पण जे नियोजन करण्यात आलेलं होतं त्यानुसार ठरलेल्या वेळी जर विमानं एंटेबीच्या विमानतळावर पोहोचलेली हवी असतील तर त्यांची उशिरात उशिरा या एझिऑनच्या बीरशेबा विमानतळावरून निघण्याची वेळ होती दुपारचे 3:30. दुपारचे 3:30 वाजले तरी तेल अवीवला संसदेमध्ये चर्चा चालूच होती. कारण चर्चा करणाऱ्यांना माहित नव्हतं की ठराव संमत झाला, आत्ता छापा आज रात्री निघायचंय. संसदेला वाटत होतं एक तात्विक मान्यता द्यायची, मग तयार होईल, मग काहीतरी छापा घातला जाईल. त्यांना माहित नव्हतं. आणि हा ऐतिहासिक प्रसंग असल्यामुळे प्रत्येकच नेता, प्रत्येकच खासदार याला बोलायचं होतं. त्यामुळे 3:30ला चर्चा संपली नाही. 3:30 वाजता हा एअरफोर्सचा जो प्रमुख होता यांनी 3:30ला पहिली कमांड दिली की विमानं निघा. आणि जर संसदेने मान्यता दिली नाही तर वाटेत तुम्हाला रेडिओ सिग्नल देऊ, आहात तिथून परत या, पण वेळ पाळायची असेल तर तुम्ही निघा. त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घेतला. डॅन शॅमरॉन, ब्रिगेडियर जनरल डॅन शॅमरॉन, पहिली जी 2 विमानं निघाली त्याच्यात तो स्वतः बसलेला होता. पहिली 2 होती बोईंग 707 आणि या विमानांची योजना होती त्यांनी जायचं केनियाचा जो विमानतळ नैरोबी तिथे उतरायचं. यासाठी केनियाच्या सरकारशी संपर्क करण्यात आलेला होता. केनिया आणि युगांडाचं तर एकमेकाशी शत्रुत्व आहेच, पण केनियाच्या सरकारला सांगण्यात आलेलं होतं की 2 चार्टर फ्लाईट स्पेशल बोईंग 707 येणार आहेत, त्यांना तुम्ही पेट्रोल भरायला, फ्युएल भरायला परवानगी द्या. आणि नंतर केनियाच्या सरकारला विश्वासात घेऊन सांगण्यात आलं की परतताना अशी आणखी 4 विमानं असणार आहेत. ती आहेत हर्क्युलिस C-130 या जातीची विमानं. हर्क्युलिस हे विमान हे 10 मजली उंच आहे, 10 मजली बिल्डिंग एवढं उंच विमान आहे. हे फायटर प्लेन नाही, हे विमान आहे प्रवासी किंवा मालाची वाहतूक करणारं, पण प्रचंड जागा असलेलं. आणि हर्क्युलिस विमान इतकं प्रचंड मोठं असूनही एक तर त्याचा फायदा आहे
की ते लँडिंग करावं न लागता किंवा हवेमध्ये रिफ्युएलिंग, मिड एअर रिफ्युएलिंग करावं न लागता ते काही हजार किलोमीटर जाऊ शकतं. शिवाय आकाशामधनं ते जाताना फायटर विमानं चाललेली असं कोणाला वाटणार नाही, त्यामुळे शंका नाही. शिवाय कमी दिसत असताना सुद्धा म्हणजे लो व्हिजिबिलिटी हर्क्युलिस विमान जाऊ शकतं. आणि हर्क्युलिस जात असताना त्याला सतत बेसशी रेडिओ सिग्नलनी संपर्क ठेवण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे 4 हर्क्युलिस विमानं, त्यातल्या एकामध्ये होतं हॉस्पिटल, दुसऱ्यामध्ये होती एक ईदी अमीनची जशी काळी मर्सिडीज आहे तशीच काळी मर्सिडीज, आणि त्यामध्ये करेक्ट ईदी अमीन सारखाच दिसेल अशा एकाला बसवलेलं होतं, तीच उंची. ही होती एक ज्यू स्त्री, तिचं तोंड रंगवून तिला ईदी अमीन सारखा वेश देऊन बसवून ठेवलेलं होतं. जर गरज पडली तर ह्या योजनेचा वापर करायचा होता. आणि 2 विमानांच्या मध्ये इस्रायली कमांडोज बसलेले होते. 3:30 वाजता विमान पहिली 2 पुढे निघाली. संसदेतली चर्चा 4 वाजता संपली आणि संसदेने मान्यता दिली की निघा. 4 वाजता ही मागणं C-130 जातीची 4 हर्क्युलिस विमानं निघाली. ती मध्ये केनियाला नैरोबीच्या विमानतळावर उतरणार होती, त्यांनी डायरेक्ट यायचं होतं भूमध्य समुद्रातून निघून. लाल समुद्र म्हणजे ही आंतरराष्ट्रीय सीमा आहे. कोणत्याही देशाच्या सीमेचा भंग करण्याचा प्रश्न नाही. पूर्ण दक्षिणेला लाल समुद्रातनं येऊन इथिओपिया वरनं यायचं, इथिओपियाच्या आकाशातनं, मग जाणार केनियाच्या आकाशातनं, मग नैरोबीवर. हे विमानाच्या प्रवासाची ही वेळ, एकूण फ्लाइंग टाइम 6 तास आहे. त्यामुळे जे विमान 4 वाजता इस्रायलच्या वेळेनुसार 4 वाजता निघणार, ते इस्रायलच्या वेळेनुसार रात्रीचे 10 वाजता एंटेबीच्या विमानतळाच्या वर पोहोचणार. केनिया, युगांडाचं जे वेळ आहे ते इस्रायलच्या 1 तास पुढे आहे. त्यामुळे लोकल टाइम म्हणजे रात्रीचे 11. आणि दहशतवाद्यांनी दिलेली वेळ होती ती संपणार होती रात्रीचे 12 वाजता. एट्झिऑन विमानतळावर सातत्याने छाप्याचा सराव करत असताना ह्यांना लागत होती 60 मिनिटं. विमानतळावर पहिलं विमान आल्यापासून ते उतरले, प्रवाशांना सोडवलं आणि शेवटच्या विमानाने टेक ऑफ घेतला, या सगळ्याला मिळून लागत होती 60 मिनिटं. नाव देण्यात आलं होतं ऑपरेशन थंडरबोल्ट. ह्याचा जो कमांडिंग ऑफिसर होता त्याचं नाव जोनाथन नेत्यानाहू. या जोनाथन नेत्यानाहूनी ज्या वेळेला ब्रिगेडियर जनरल डॅन शॅमरॉनला सांगितलं की 60 मिनिटं लागतात, डॅन शॅमरॉनने सांगितलं मेक इट 55 मिनिटात झालं पाहिजे, सगळं काम 55 मिनिटात झालं पाहिजे. रात्रीच्या करेक्ट 11ला पहिलं हर्क्युलिस विमान एंटेबी विमानतळावर पोहोचलं. डोळ्यासमोर विमानतळाचा पूर्ण चौकोन आणा, तर त्या विमानतळाच्या बरोबर मध्ये मोठी टेकडी होती. टेकडीच्या पलीकडच्या बाजूला जुनी धावपट्टी होती आणि ती वापरात नव्हती. टेकडीच्या अलीकडच्या बाजूला नवी धावपट्टी, त्याला लागून कंट्रोल टॉवर्स आणि त्याला लागून कंट्रोलच्या ज्या बिल्डिंग्स होत्या, या बिल्डिंग मधल्या एका तळघरामध्ये अपहरण ज्यांना केलेलं होतं त्यांना ठेवलं होतं, त्यांच्या भोवती पहारा होता. पहिल्या विमानाने उतरायचं, उतरताना आवाज होऊ नये म्हणून विमानांच्या चाकांमधली हवा कमी ठेवलेली होती. त्या नादामध्ये चाक पंक्चर होऊ शकतं आणि एका जरी विमानाचं चाक पंक्चर झालं तरी सगळा प्लॅन तर फिसकटणार आहेच, पण काही जण मागे अडकणार आहेत. ते जर अडकले तर त्यांना लिफ्टिंग, त्यांना कसं उचलून आणायचं याकरता काही राखीव विमानं मूळ विमानतळावर सज्ज ठेवण्यात आलेली होती. आदेशानुसार जे पहिलं विमान पोहोचलं त्याचं काम होतं एंटेबी विमानतळावर घिरट्या मारत थांबायचं. गुप्तहेर खात्याकडनं आधी बातमी कळलेली होती की ईदी अमीन आधीच पोहोचलेला आहे, त्यामुळे आता ती मर्सिडीज आणि त्याच्यात बसलेली ईदी अमीन याची काही आवश्यकता नव्हती. पहिलं विमान एंटेबीच्या धावपट्टीवर उतरलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे धावपट्टीवरचे दिवे लावलेले होते. का लावलेले होते? कदाचित योजनाही असेल की तासाभरात आता 12 वाजणार, पहिला प्रवासी आणायचा आणि त्याला मारायचंय, ते दृश्य दाखवायचे, त्याची सज्जता म्हणून रात्रीच्या 11 वाजता पहिलं विमान उतरलं. या विमानाला सूचना होती उतरायचं, अर्ध्यावरनच धावपट्टी सोडायची आणि जिथे मुख्य बिल्डिंग त्याच्या समोर जाऊन थांबायचं. ते थांबल्यावर विमानाची दारं उघडणार आणि कमांडोसनी धारधार धारधार उड्या मारून खाली उतरायचं. दुसऱ्या विमानाने उतरायचं, त्याच धावपट्टीवरनं थोडं पुढे जाऊन उजव्या कोपऱ्यामध्ये जो कंट्रोल टॉवर होता तिथे जायचं. त्यांना सांगितलेलं काम होतं कंट्रोल टॉवर ताब्यात घ्यायचा, तिथल्या युगांडाच्या सैनिकांना मारायचं आणि एका 20 जणांच्या टीमनी जीप्समध्ये बसून कंपालाकडनं येणारा जो रस्ता आहे एंटेबीच्या विमानतळाकडे तो अडवायचा, कारण युगांडन सैनिक अजून तिकडून येतील.
विमानतळापासून 1.5 मैलाच्या अंतरावर इदी अमीनचं घर होतं स्वतः. त्या रात्री इदी अमीन होता. आधीचे 3 दिवस मॉरिशसला ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी OAU या संघटनेची बैठक होती. त्या बैठकीत बोलण्यासाठी म्हणून इदी अमीन गेलेला होता. तो कधीही परत येऊ शकेल. तसं जर झालं तर मर्सिडीज आणि एक इदी अमीन गाडीत बसलेली असावी म्हणून सज्जता आधीपासून करून ठेवण्यात आलेली होती. इतकंच नाही तर रात्री 12ला वेळ तर संपत होतीच, पण छाप्याची वेळ कोणती निवडायची तर ती वेळ अशी काही पाहिजे की त्याच्या अलीकडे सुद्धा कुठल्या आंतरराष्ट्रीय दुसऱ्या विमानाचं तिथे लँडिंग नाही पाहिजे किंवा टेक ऑफ नाही पाहिजे, किंवा थोडंसं पलीकडे सुद्धा लँडिंग किंवा टेक ऑफ नाही पाहिजे. एंटेबीच्या विमानतळावर शेवटचं विमान दुपारी 12 वाजता जातं, शनिवार दुपार 12. त्यानंतर एंटेबीच्या विमानतळावर पुढचं येणारं अपेक्षित विमान होतं ब्रिटिश एअरवेजचं रात्रीचे 2:30, म्हणजे इंग्लिश तारीख म्हणायची तर खरं म्हणजे 4 जुलै रविवार 2:30 AM 2:30 वाजता ती जाणारी ती फ्लाईट आहे लंडनहून साऊथ आफ्रिका जोहान्सबर्ग. पण ती मध्ये एक स्टॉपवर तिचा आहे फक्त रिफ्युएलिंग आणि हातपाय मोकळे करायला. ते रात्रीच्या 2:30 वाजता ती एंटेबी. म्हणून छापा घालण्याची वेळ म्हणजे आसपास दुसरं कोणी नाही, दुसरे सिग्नल्स नाहीत. आकाशातनं जी विमानं निघाली त्यांना सूचना होती की एकही रेडिओ सिग्नल द्यायचा नाही. खरं म्हणजे जेव्हा आकाशातनं विमान जातं त्याचा कंटिन्युअस संपर्क बेसशी असतो. आणि इथे 4 हार्क्युलिस विमानं एकमेकापासून 30 सेकंदाचं अंतर ठेवून जाणार, पण त्यांनी एकमेकाशी पण संपर्क ठेवायचा नाही, त्यांनी बेसला पण एकही निरोप द्यायचा नाही. का? कारण हे रेडिओ सिग्नल स्पाय सॅटेलाइट्स पकडतात. आणि स्पाय सॅटेलाइट अमेरिकेचेच होते असं समजू नका, रशियाचे सुद्धा होते. आणि जर रशियाने ही संशयास्पद हालचाल पकडली असती, ती माहिती अरबांना पुरवली असती, तर विमानतळावर त्यांची वाट बघत सैनिक तयार राहिले असते की उतरा, त्याला म्हणतात सिटिंग डक, मेले असते सगळे. इस्रायलच्या इतिहासातला सगळ्यात मोठा उत्पात कॅटॅस्ट्रॉफी किंवा सगळ्यात मोठा पराक्रम याच्या रेझर थिन सूर्याच्या धारेवरनं ते चाललेले होते. ती 4ही विमानं पोचली. 4थं जे विमान होतं ते घिरट्या घालत होतं. एक उतरलं आणि प्रवासी जिथे होते तिथे, दुसरं उतरलं आणि कंट्रोल टॉवर. 3ऱ्या विमानाचं काम होतं जुन्या धावपट्टीवर उतरायचं. त्या विमानामध्ये कमांडोज आणि त्या विमानात हॉस्पिटल पण होतं. या ऍक्शनमध्ये जर कोणी जखमी झालं तर पटकन त्यांना त्याच्यात बसून नेता म्हणून. पण पलीकडे उतरलेल्या कमांडोजना सूचना होती मिराज विमानं जमिनीवर उद्ध्वस्त करायची. एकमेकापासून 30-30 सेकंदांच्या अंतरात ही विमानं उतरली. युगांडाचे जे सैनिक भोवती होते ते खडबडून जागे झाले. त्यांना आधी कळे ना हे काय आहे. त्यांनी पाहिलं ती C-130 म्हणजे सिव्हिलियन विमानं दिसत आहेत. त्याच्यामधनं पहिल्यांदा एक मर्सिडीज उतरली. त्या मर्सिडीज मध्ये कमांडिंग ऑफिसर जोनाथन नेत्यानाहू बसलेला होता. त्याला युगांडाच्या सैनिकांनी सॅल्यूट केले आणि त्यांना काही काळाच्या आतमध्ये फायरिंग चालू झालं. धोक्याचे सगळ्यात क्षण होते. कमीत कमी वेळामध्ये आतमध्ये जे प्रवासी रात्री झोपले असणार त्यांना जागं करायचंय आणि उठून घेऊन यायचंय. आणि दहशतवाद्यांना प्रतिसादाची संधी वेळ त्यांना मिळू द्यायचा नाहीये. हे कसं काय साध्य करायचं? म्हणून हे ठरलेलं होतं की हिब्रू ज्यू भाषेमध्ये तेस्कावू असं ओरडायचं. तेस्कावू, तेस्कावू म्हणजे पडून राहा, लाय डाऊन. त्यामुळे पहिल्या विमानातनं जे कमांडोज उतरले आणि पळत पळत आले, ते ज्या हॉलमध्ये दहशतवाद्यांचा पहारा होता आणि माणसं झोपलेली होती तिथे ते फक्त इस्रायल इस्रायल असं ओरडले आणि तेस्कावू पडून राहा. आणि मग सूचना त्यांना होत्या कमरेच्या उंचीवरनं फायरिंग करायचं. कमरेच्या उंचीवरनं फायरिंग. पहिल्या फायरिंग मध्येच 4 दहशतवादी तिथेच मरून पडले. दुर्दैवाने एकच मूळ फ्रेंच असलेला आता तेल अवीवमध्ये सेटल झालेला एक विद्यार्थी होता. त्याला अर्धवट झोपेमध्ये काय घडतंय कळेना, त्यामुळे तो उठला आणि मशीन गनच्या बर्स्टमध्ये तो आला. एकमेव तो तिथे गेला. त्याचे वडील तिथे होते. वडिलांनी पण पाहिलं, त्यामुळे ते त्याला वाचवायला म्हणून पुढे गेले. ते वडील पण गंभीररित्या जखमी झाले. बाकीचे 90च्या 90 प्रवासी पैकी एकाच्याही केसाला सुद्धा धक्का लागला नाही. आणि दहशतवाद्यांना प्रतिकाराला एवढासा सुद्धा वेळ मिळाला नाही. ते जागे होऊन काय घडतंय याच्या आतमध्ये सगळेजण मेलेले होते. 92च्या 92 प्रवासी विमानात बसले आणि निघाले. पहिलं विमान, आता ते विमान पुन्हा मागे आणा धावपट्टीवर आणि मग टेक ऑफ याला वेळ नव्हता. त्यामुळे विमानांना सूचना होती की आहात तिथूनच तुम्ही टेक ऑफ करायचा. ती धावपट्टी जिथे समोर जात होती तिथे समोर पाणथळ दलदलीचा प्रदेश, त्याला लागून येते तळ. तळ्याचं नाव आहे व्हिक्टोरिया लेक. विमानाला, आणि ते सुद्धा C-130 म्हणजे मोठ्या आकाराचं, त्याला धावपट्टी जास्ती लांब लागते. त्याच्या निम्म्या आकाराची धावपट्टी होती. त्या निम्म्यामध्ये हर्क्युलिसचा टेक ऑफ कसा करायचा त्या सगळ्याचं सूत्रसंचालन करत विमानतळाच्या टारमॅकवर
हा कमांडिंग ऑफिसर जोनाथन नेत्यानाहू उभा होता. युगांडन सैनिक जे जागे झाले त्यातले अनेक जण मेले, पण कंट्रोल टॉवर ताब्यात घ्यायच्या आधी त्यावर एक हेवी मशीन घेऊन बसलेला जो युगांडन सैनिक होता त्यांनी जोनाथन नेत्यानाहूला पाहिलं. त्याची बॉडी लँग्वेज त्याच्या वावरण्यातच उघड होतं की या ऑपरेशनचा सीईओ कमांडिंग ऑफिसर तो आहे. त्यामुळे युगांडाच्या त्या सैनिकांनी जोनाथन नेत्यानाहूचा वेध घेतला. जोनाथन नेत्यानाहू पडला. जोनाथन नेत्यानाहू पडला म्हणून इस्रायलचं सैन्य जे कोणी कमांडोज होते ते घाबरले नाहीत, बिचकले नाहीत. त्यांच्या नियोजनात हे गणित होतं की जर तो पडला तर काय करायचं, तर 2IC किंवा सेकंड इन कमांड त्यांनी ताब्यात घ्यायचा. तो सेकंड इन कमांड कोणतरी विल्यम समथिंग कोणीतरी होता, त्यांनी ताब्यात घेतला. जोनाथन नेत्यानाहू जखमी होता. त्याला उचलून जे हॉस्पिटलचं विमान होतं त्याच्यामध्ये नेण्यात आलं. कंट्रोल टॉवरवर फायरिंग झालं. कंट्रोल टॉवर उद्ध्वस्त झाला. कंपालाच्या रस्त्यावरून 3-4 जीप्स भरून युगांडाचे काही सैनिक येत होते. ते येत होते गाणीबिणी म्हणत, रात्रीची वेळ गाणीबिणी म्हणत येत होते. त्यांना अंदाज पण नव्हता, त्यांना काही कळायचं. त्यांच्यावर फायरिंग झालं. सगळ्याच्या सगळ्या जीप उद्ध्वस्त, सगळ्याच्या सगळे सैनिक ऑन द स्पॉट मरून पडले. विमानांच्या मध्ये प्रवासी बसले आणि विमानाने निघायचंय. खरं म्हणजे सगळ्यात अवघड, विमानाच्या शास्त्राच्या दृष्टीने सगळ्यात अवघड चॅलेंज आता होतं. निम्म्या धावपट्टीमध्ये निघायचं. ते कसं निघायचं त्याचा पण सराव आधी करून घेण्यात आलेला होता. त्यामुळे C-130 निम्म्या धावपट्टीवरनं निघायचं. विमानात हवा कमी आहे पण लक्षात ठेवा, फुल थ्रॉटल म्हणजे पूर्ण त्याला पूर्ण ताकद द्यायची. ते हलत हलत समोरचं तळ आणि पाणथळाशी जशी जवळ येताना दिसेल तसं वैमानिकांनी ब्रेकवर उभं राहायचंय. पूर्ण ताकद द्यायची विमानाला फोर्स आणि ब्रेक लावायचा, ब्रेकवर उभं राहायचं आणि फुल थ्रॉटल ताकद दिलेली असताना ब्रेक सोडायचा. तो काय होणार आहे, तोफेमधून गोळा जसा सोडतात तसं ते अख्खं विमान आकाशामध्ये फेकलं जाणार. हे कमी हवा असताना C-130 प्रचंड, मी सांगितलं 10 मजली बिल्डिंगच्या एवढी उंच विमानं, त्यांनी हे मॅन्युव्हरिंग एका वेळी सगळं हे केलं आणि विमानं आकाशामध्ये झेपावली. तेव्हा झाली होती 53 मिनिटं. रात्री सगळी विमानं सुरक्षित पोहोचली आणि मग हा जो तेल अवीव मधला व्यापारी होता कर्नल बार्लेव बोरका, याला सांगण्यात आलं की इदी अमीनला फोन करून सांग तुझ्या सहकार्याबद्दल आभारी होतो. अजूनपर्यंत इदी अमीनला सुद्धा पत्ता नव्हता की काय घडलेलं आहे. त्यामुळे इदी अमीनने मध्यरात्री झोपेतच खडबडून त्या बोरकाला विचारलं की मला आभारी कशाबद्दल. कर्नल बोरकाने सांगितलं कळेल तुला लवकरच, पण जे काही केलंस त्या तुझ्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आपल्या राष्ट्रांचं संरक्षण आणि दहशतवाद्यांच्या समोर टेकायचं नाही, ही चित्तथरारक कहाणी सुद्धा फिकी ठरेल अशी आक्रमक कारवाई त्याच्या पुढची आहे. आणि त्याच्या सुद्धा तयारीला खरं म्हणजे थोडी आधीच सुरुवात झालेली होती. तो आहे सद्दाम हुसेनचा अण्वस्त्रांचा कार्यक्रम. 1973 मध्ये हे जे युद्ध झालं होतं त्यानंतर सगळे अरब देश एकत्र आले. त्यांची जी संघटना आहे तिचं नाव आहे ओपेक, ऑइल अँड पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, ओपेक. त्यांनी मिळून पेट्रोलच्या किमती एकदम 5 पट वाढवल्या. जगाच्या आर्थिक बाजारामध्ये दाणादाण ती असताना त्यावेळेचा फ्रान्सचा एक मंत्री जॅक्स शिरॅक, तो आता राष्ट्राध्यक्ष आहे, याची सद्दाम हुसेनची भेट झाली होती. आणि सद्दाम हुसेननी फ्रान्सच्या काही हजार कार्स, स्कूटर्स वगैरे विकत घेतो. त्याच्या बदल्यामध्ये फ्रान्सला अतिशय स्वस्त दरामध्ये पेट्रोल सप्लाय करतो, पण आम्हाला न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी पाहिजे असं सांगितलं होतं आणि फ्रान्सने ते मान्य केलं होतं. नाही म्हणलं तरी दुःखद आणि भीषण आहे, पण गंमत आहे ती म्हणजे इस्रायलच्या अणु कार्यक्रमाला सुद्धा सहाय्य फ्रान्सचंच होतं आणि सद्दाम हुसेनच्या इराकमधल्या अणु कार्यक्रमाला सुद्धा सहाय्य फ्रान्सचंच होतं. इस्रायल आपल्या सुरक्षिततेबद्दल जे सावध होतं, डोळ्यावर कातड ओढून बसलेले नव्हते, त्यांना माहित होतं की जर आपल्या शत्रू देशांच्याकडे अण्वस्त्र आली तर पृथ्वीच्या पाठीवरून इस्रायल नामशेष व्हायला 3 अणुबॉम्ब पूर्ण शक्य आहे. मी पुढचं बोलतोय हे भयानक आहे. आणि आपण खुदा करे म्हणतात, ईश्वरापाशी प्रार्थना करूत की कुठेच पृथ्वीवर अशी वेळ कधी येऊ नये, कारण हे सुखद नाही, हे चित्तथरारक असं समजू नका. मानवतेने एकदाच अणुबॉम्बचा अनुभव घेतला, तो हिरोशिमा आणि नागासाकी आहे. तो शेवटचा ठरावा, कुणावरच ती म्हणजे शत्रूवर सुद्धा वेळ येऊ नये, कारण ते भयानक आहे. पण जर शत्रूकडे अणुबॉम्ब आला तर 3, एक जेरुसलेमवर, एक तेल अवीववर आणि एक इस्रायलच्या व्यापाराचं मुख्य बंदर हैफा, तर पृथ्वीच्या पाठीवरून इस्रायल नामशेष होईल. त्यामुळे आपल्याला सावध राहायला पाहिजे. त्यामुळे इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसाद ही सतत शोधावर पण होती की इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका हा नेमका कुठे कुठे असू शकतो.
त्यामुळे 1973 सालचं हे जे योम किपूर युद्ध आहे ते संपल्या लगेच जेव्हा हे कानावर आलं की इराक अण्वस्त्र कार्यक्रम तयार करतंय, जॅक्स शिराक आणि सद्दाम हुसेन यांची भेट झाली, तेव्हापासून मोसाद कामाला लागलेलं होतं की शोधा कुठे कुठे गुप्तपणे, कुठे कुठे कळतंय. फ्रान्स पुरवणार होतं प्लुटोनियम. पॅरिसच्या जवळचं एक छोटंसं गाव म्हणावं असं एक छोटंसं ठिकाण आहे, तिथे सद्दाम हुसेन करताचं प्लुटोनियम तयार होत होतं. ते जिथे तयार होतं तिथे एक दिवस स्फोट झाला आणि सगळं उद्ध्वस्त झालं. मग ते अणुभट्टी तयार करण्याकरता अणुभट्टीचं जे रॉ मटेरियल असतं, हार्ड वॉटर मध्ये विशिष्ट ॲस्बेस्टॉसच्या पट्ट्या टाकलेल्या असतात आणि जे न्यूट्रॉन सोडले जातात प्रचंड वेगाने, त्याचा वेग कमी करायला, म्हणजे ते अणुगर्भावर अटॅक करतील आणि तो फुटेल, फिशन, अणु फुटेल, हे जे अणुभट्टीमध्ये घडवून आणलं जातं ते जिथे फ्रान्समध्ये तयार होत होतं तिथे कधी स्फोट झाले. ज्या जहाजांच्या वरनं माल येत होता तिथे स्फोट झाले. आजपर्यंत कोणीही सिद्ध करू शकत नाही, तरी सगळ्यांना माहिती असतं की याच्यामागे इस्रायल आहे. पॅरिसमध्ये सद्दाम हुसेनचे काही शास्त्रज्ञ वावरत होते. या शास्त्रज्ञांच्या मध्ये एक होता, त्याचं नाव डॉक्टर खिदीर हमजा. हा न्यूक्लिअर फिजिक्स मधला PhD, अत्यंत सुसंस्कृत माणूस. MIT म्हणजे अमेरिकेतलं बॉस्टनच्या जवळचं मूळ मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून यांनी न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये PhD केलेलं होतं. सद्दाम हुसेनच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा जो प्रमुख होता त्याचं नाव अल शाहिरिस्तानी. या अल शाहिरिस्तानीशी काहीतरी मतभेद झाले. पुढे अल शाहिरिस्तानी दिसेनासाच झाला आणि तो कुठे गेला, काय गेला, कोणालाच माहित. सद्दाम हुसेन, सद्दाम या शब्दाचा अर्थ आहे आघात, टू पंच, स्ट्राईक. सद्दाम म्हणजे आघात. इराक या शब्दाचा अर्थ आहे टोक किंवा एज. अरेबिक इस्लामिक जगताचं जेव्हा इस्लाम चालू झाला त्याचं टोक या अर्थाने इराक. अन्यथा प्राचीन काळापासून ती संस्कृती म्हणजे मेसोपोटामिया. मेसोपोटामिया या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे 2 नद्यांच्या मधला प्रदेश. आणि मानवाच्या ज्या आद्य 4 प्राचीन संस्कृती निर्माण झाल्या त्यातली ही एक, तैग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांच्या मधला. सद्दाम हुसेन हा धर्मांध मुस्लिम नव्हता. किंबहुना जे मूलतत्ववादी मुस्लिमांच्या दृष्टिकोनातून पाहायचं तर ते सद्दाम हुसेनला बहुधा मुस्लिम पण म्हणणार नाही. आणि सद्दाम हुसेनचा जो राजकीय पक्ष बाथ पार्टी, त्याचं नाव बाथ, हा जो अरेबिक शब्द आहे त्याचा मराठी अर्थ आहे प्रबोधन, रेनेसाँ, प्रबोधन. अरबांच्या प्रबोधनासाठी सिरियामध्ये जो पक्ष स्थापन झाला त्याची विचारधारा खरं म्हणजे लेफ्टिस्ट होती, डावी, सोशलिस्ट, कम्युनिस्ट. त्यामुळे सहजरित्या त्यांना रशियाजवळचा त्या बाथ पार्टीनी जुलै 1958 मध्ये तत्कालीन इराकचा राजा फैसल याच्या विरुद्ध बंड केलं आणि सत्ता ताब्यात घेतली. ती सत्ता इराकचं सैन्य, त्याचा एक लष्कराधिकारी कासिम यांनी ताब्यात घेतली. 10 वर्ष कासिमनी राज्य केलं. ज्या वेळेला हे घडलं त्यावेळेला सद्दाम हुसेन 21 वर्षाचा होता. सद्दाम हुसेनचा जन्म 28 एप्रिल 1937 आणि तो लहानपणापासून विद्यार्थी नेता. बगदादच्या उत्तरेला अल तिक्रीत म्हणून जे ठिकाण आहे तिथला हा. अरब बहुसंख्य त्यातले मुस्लिम असले तरी सगळे अरब मुस्लिम नाहीत, अनेक अरब ख्रिश्चन पण आहेत. आणि सद्दाम हुसेनच्या विश्वासातला, सद्दाम हुसेनचा एक अत्यंत उजवा हात म्हणावा असा मंत्री, हा नाव त्याचा अरेबिक पद्धतीचं आहे पण तो धर्माने ख्रिश्चन आहे. आणि अरब राष्ट्रवाद जे मांडत होते त्यांना सगळ्यांना म्हणायचं होतं धर्म काही असो, आपण सगळे अरब मिळून एक. त्या अरब राष्ट्रवादाचेही प्रयत्न चालू होते. त्या अरबांचा एकमुखी नेता म्हणून आपण उदयाला यावं अशी सद्दाम हुसेनची महत्वाकांक्षा. तो विद्यार्थी असल्यापासून बाथ पक्षाची जी विद्यार्थी शाखा तिचा तो कार्यकर्ता होता. 1958 मध्ये बाथ पक्षाने सत्ता ताब्यात घेताना तो फक्त 21 वर्षाचा होता. करेक्ट 10 वर्षांच्या नंतर वयाच्या केवळ 31व्या वर्षी जुलै 1968 सद्दाम हुसेननी कासिमलाही बाजूला सारून इराकची सत्ता आपल्या ताब्यात घेतली. आणि तेव्हापासून पेट्रोलचा वापर करून पण एक आधुनिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत विकसित राज्य म्हणून इराकचा उदय व्हावा. तसा झाला तर अरबांचं नेतृत्व इराककडे येईल आणि मग आपल्याला अरब राष्ट्र, अरब म्हणून संघटित करता येईल अशी सद्दाम हुसेनची मूळ योजना. इराक हे सर्वच अर्थाने खरं म्हणजे आधुनिक राष्ट्र होतं. इराकमध्ये महिलांना समाजामध्ये समान स्थान होतं म्हणा अथवा आहे. बुरखा नाही. शिया आणि सुन्नी भेद आहेत, त्यावरनं दंगली होतात, पण
मुस्लिम मूलतत्ववादी मागासलेला किंवा बुरसटलेला म्हणावा असा विचार हा इराकमध्ये नव्हता. आता एखाद दुसरी मशीद आणि आता नंतर घडते ते होत असले त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या. सद्दाम हुसेनला रशियाचं त्यामुळे बॅकिंग होतं. 1968च्या पुढे आपली सत्ता बळकट करण्यासाठी सद्दाम हुसेननी त्याची गुप्तहेर संघटना जिचं नाव मुखबरात म्हणजे इंटेलिजन्स देणारी, खबरात बातम्या देणारी, गुप्त बातम्या देणारी मुखबरात ही संघटना हाताशी धरून त्यांनी दहशत निर्माण केलेली होती. त्याचं एकमुखी राज्य होतं आणि पेट्रोल, इराक हे जगामध्ये नंबर 2 पेट्रोलच्या उत्पादनात जगामध्ये नंबर 2चा देश. या सद्दाम हुसेनची महत्वाकांक्षा होती की आपल्याकडे अण्वस्त्र पाहिजेतच. त्यामुळे फ्रान्सच्या मदतीने पॅरिसमध्ये आपले शास्त्रज्ञ पाठवून त्याचा अण्वस्त्रांचा कार्यक्रम चालू होता. मोसादच्या द्वारा इस्रायलच्या राज्यकर्त्यांच्याकडे ह्या सगळ्या बातम्या येत होत्या. आपल्याला काही वेळा इस्रायलच्या गोष्टी ऐकताना जणू असं वाटतं की सगळा इस्रायल कायम एकमुखीच होता का काय. तसं नाहीये. किंबहुना हे लक्षात घ्या की इस्रायल देश अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत इस्रायलमध्ये कधीही एका पक्षाचं सरकार नाही. आपण वावरताना काही वेळा बकवास ऐकतो की शेवटी आघाडीच्या राजकारणाची म्हणून काही कंपल्शन आहे, शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं वगैरे. ती कंपल्शन राष्ट्रहिताशी तडजोड करण्याची नसते. आघाडीचीच सरकार आहेत, त्यांचे आपसात तिथे उजवे डावे आहेत. लिकुड नावाचा जो पक्ष, एरियल शेरॉन त्या पक्षाचा आत्ताचा, आणि ही घटना जेव्हाची मी आता तुम्हाला सांगणार आहे तेव्हा जो पंतप्रधान होता मेनाकिम बेगिन, म्हणजे 1976 साली जो विरोधी पक्ष नेता होता तो आता 1980-81 साल उजाडताना तो पंतप्रधान होता. 1976 साली जे सत्तेत होते ते आता विरोधी पक्षात होते. शिमॉन पेरेज हा त्यावेळी विरोधी पक्ष नेता होता आणि 1976 मध्ये एअरफोर्सचा एक अत्यंत महत्वाचा अधिकारी आर्मीचा मोर्देचाई गुर हा लेबर पार्टीचा म्हणजे शिमॉन पेरेजच्या पक्षाचा एक नेता म्हणून इस्रायलच्या संसदेमध्ये बसत होता. तो लोकशाहीच देश आहे, तिथे 17 तऱ्हांचे पक्ष आहेत, कुठल्याच एका पक्षाकडे बहुमत नसतं, पण सगळ्यांचं मिळून एकमत इस्रायल या राष्ट्राची सुरक्षितता. त्यासाठी जे करायला लागेल, आक्रमकपणे करावं लागलं तर ते सुद्धा करणे. त्यामुळे 1977-78 मध्येच इस्रायलचा निर्णय ठरलेला होता की सद्दाम हुसेनचा अण्वस्त्राचा कार्यक्रम यशस्वी होऊ द्यायचा नाही. तो कितीही तथाकथित शांततामय असेल तरी न्यूक्लिअर फिजिक्स ज्याला समजतं त्याला माहिती आहे की अण्वस्त्रांचा शांततामय, अणुशक्तीचा शांततामय वापर आणि अण्वस्त्र तयार करणे यात एका पावलाचं अंतर आहे, एका पावलाचं आहे. अणुशक्तीचा शांततामय वापर करायचा असेल तर प्लुटोनियमचं शुद्धीकरण जेवढं करायला लागतं त्यापेक्षा थोडं अधिक सेंट्रीफ्युगल मशीनमध्ये प्लुटोनियम घालून थोडं जास्त शुद्धीकरण केलं की जे तयार होतं ते म्हणजे एनरिच्ड युरेनियम, म्हणजे आयसोटोप युरेनियमचा U-235. त्यामुळे या बाष्कळ कल्पनांमध्ये इस्रायल नव्हतं की त्याचा शांततामय असेल तर चालू दे. सद्दाम हुसेन आपला शत्रू कुठे आहे. इस्रायलनी मोसादच्या द्वारा कारवाया करून छापे घाल, शास्त्रज्ञांना अरब सद्दामचे जे शास्त्रज्ञ होते यांना पॅरिसमध्ये इस्रायलनी हवं ते सगळं पुरवलं, सगळं तोंडाने उच्चार करू नये अशा सकट सगळं पुरवलं, पण त्यांच्याचकडनं बातम्या काढल्या. मोसादचे 2 एजंट, आपण ब्रिटिश आहोत आणि व्यापारी आहोत आणि आपला अंडरवर्ल्डची लिंक आहे आणि जगामध्ये वावरणारे जे गुन्हेगारी जगत आहे अंडरवर्ल्ड, त्याच्यात अण्वस्त्र, प्लुटोनियम, युरेनियमचा काळाबाजार चालतो. तर माझ्याकडे काही केजी काळाबाजारातलं प्लुटोनियम आहे, त्याचा जरा तू वापर करायला मदत करशील का, असं त्याला मोह पाडत, त्याला पैसे पुरवत, स्विस बँकेमध्ये त्याचं अकाउंट उघडत, त्या अकाउंटवर पैसे ठेवत, पॅरिसमध्ये ज्या ज्या वस्तू पुरवता येतील अथवा माणसं ती पुरवून त्यांनी या शास्त्रज्ञाला आपल्या जाळ्यामध्ये ओढलं. त्या शास्त्रज्ञाकडनं क्रमाक्रमाने बातमी कळत होती काय दिशेने पुढे चाललेलं आहे ते. त्याला जुळणारा अमेरिकेच्या सॅटेलाइट प्रोग्रामनी हा KH-11 यांनी जेव्हा सांगितलं की कुठल्याही क्षणी सद्दाम हुसेनची जी अणुभट्टी आहे ती आता कार्यरत होईल, कार्यरत म्हणजे हॉट, न्यूक्लिअर फर्नेस, इट बिकम्स हॉट. ती एकदा हॉट झाली म्हणजे तिच्यामध्ये चेन रिॲक्शन चालू झाली की त्यानंतर जर बॉम्बिंग केलं तर रेडिएशन जे होईल त्यांनी काही लाख माणसं मरतील. सद्दाम हुसेनचा जो कार्यक्रम होता अण्वस्त्रांचा तो बगदादच्या दक्षिणेला 20 किलोमीटरवर अल तुवैथा म्हणून ठिकाण होतं, तिथे होता, शेजारी जवळ बगदाद. त्यामुळे अणुभट्टीचं उद्ध्वस्त करायची असेल तर ती अणुभट्टी कार्यरत होणे म्हणजे न्यूक्लिअर फर्नेस हॉट होणे याच्या आधी करायला पाहिजे. पहिल्यांदा एकदा 1979-80 साली बातमी आली
की आता कुठल्याही क्षणी ते होऊ शकतं. त्यावेळेला मेनाकिम बेगिन पंतप्रधान यांनी एकतर्फी निर्णय घेतला की बॉम्बिंग करून ती अणुभट्टी उद्ध्वस्त करायची. नेमकं त्यावेळेला इराण इराक युद्धाला तोंड फुटलं. इराणमध्ये इराणचा त्यावेळेचा हुकुमशहा रेझा शाह पहलवी याच्या विरुद्ध त्यावेळपर्यंत पॅरिसमध्ये राहणारा जो मुस्लिम मूलतत्ववादी नेता होता आयातुल्ला खोमेनी, हा शिया, याचं बंड झालं. इराणी जनतेने खोमेनीचं प्रचंड स्वागत केलं. अज्ञातवासातून पॅरिसमधून खोमेनी बाहेर आला आणि इराणमधल्या प्रवासामध्ये तेहरानला पोचेपर्यंत रेझा शाह पहलवीवर पळून जाण्याची वेळ आली. तो अमेरिकेत पळून गेला आणि इराणचा सर्वेसर्वा झाला आयातुल्ला खोमेनी. खोमेनी मुस्लिम मूलतत्ववादी आणि शिया. इराक हे थोड्या फरकाने पण मुख्यतः सुन्नी बहुसंख्याक आहे. शिया मोठ्या प्रमाणावर तिथे आहेत पण सुन्नी बहुसंख्याक आहे. शिवाय सद्दाम हुसेन स्वतः मूलतत्ववादी नाही आणि जे पर्शियन गल्फ आखात येतं तिच्यावरची काही ठाणी आणि पेट्रोलचा साठा याबद्दल इराण इराकमध्ये आधीपासून खूप वाद होता. इराणमध्ये खोमेनीची क्रांती झाली आणि इराणमध्ये राजकीय अस्थिरता आहे, त्याचा आता फायदा घ्यावा म्हणून सद्दाम हुसेननी शतल अरब हे जे बंदर आहे पर्शियाच्या खाडीच्या टोकाला, त्या शतल अरबवर हल्ला चढवला. हे वर्ष 1978-19 आहे. युद्धाला तोंड फुटलं. 20व्या शतकातलं बहुधा सर्वात अमानुष युद्ध सांगायचं झालं तर 10 वर्ष चाललेलं हे इराण इराक युद्ध आहे. कारण या युद्धामध्ये रासायनिक शस्त्रांचा वापर करण्यात आला, जैविक बायोलॉजिकल शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला, विषारी गॅसेसचा वापर, अतिशय भीषण युद्ध आहे. 10 वर्ष हे युद्ध चालू राहिले. पण या युद्धामध्येच 1979-80 मध्ये इराणच्या एअरफोर्सनी अल तुवेथावर अटॅक करायचा प्रयत्न केला. तो फसला. एकही बॉम्ब त्या अणुभट्टीवर पडला नाही. पण त्यामुळे जास्ती सावध होऊन या अल तुवेथाच्या भोवतीची जी सुरक्षितता होती ती वाढवण्यात आली. ती सुरक्षितता 2 मुख्य प्रकारांची होती. एक त्याला म्हणतात AAA. AAA म्हणजे अँटी एअरक्राफ्ट आर्टिलरी, म्हणजे जी स्पेशालिस्ट आर्टिलरी आहे जी ताशी 1,500 किलोमीटर किंवा जास्ती वेगाने जाणाऱ्या विमानालाही टिपू शकते असा तोफखाना AAA तो अल तुवेथाच्या भोवती बसवण्यात आला. आणि दुसरी सॅम मिसाइल्स ही पण तिथे बसवण्यात आली, हिट सिकिंग. त्यामुळे विमानाने आला तर म्हणजे सद्दाम हुसेनला माहित नव्हतं अशी स्थिती नाहीये. कमांडोचा छापा पडू शकतो. इस्रायल आपला शत्रू आहे. सद्दाम हुसेन जरी धर्मांध मुस्लिम नसला तरी अरब राष्ट्रवादी, यामुळे इस्रायल कधी ना कधीतरी बुडवायचं आहेच. आणि इस्रायलचं शत्रुत्व जो पत्करेल त्याच्याकडे अरबांचं नेतृत्व येईल हे लक्षात ठेवून सद्दाम हुसेन इस्रायल विरुद्ध वारंवार घोषणा तर करतच होता. म्हणजे जेव्हा अंतिमतः रविवार 7 जून 1981 च्या दिवशी ही घटना घडली त्यावेळेला सद्दाम हुसेन आणि इराक बेसावध होता अशी स्थिती नव्हती, उलट जास्ती सावध होते. AAA बसवलेले, सॅम मिसाइल्स बसवलेली. 1981 सालातली इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सची सगळ्यात अद्ययावत यंत्रणा ही तिथे बसवलेली होती. रडार्स ही तिथे बसवलेली होती. पण योजनेची तयारी करून सरावाला सुरुवात 2-2.5 वर्ष आधी चालू होती. तोही विमानतळ मगाशी सांगितलेल्या गोष्टीतला एट्झिऑन विमानतळाचं नाव बीर शिवा. हा सिनाई पेनिन्सुला, सिनाईचं गाझापट्टी, सिनाई वाळवंटाचा जो भाग आहे त्याच्यामधला हा एअरफोर्स बेस, AFB एअरफोर्स बेस, तिथे हा सराव चालू होता. 1980-81च्या वेळची सगळ्यात अद्ययावत फायटर प्लेन्स म्हणजे F-16 फॅन्टम जेट्स. F-16 त्यांची क्षमता मध्ये न उतरता खूप लांब जाऊन येणे, अटॅक आणि परत येणे. एट्झिऑन विमानतळापासून अल तुवेथाचं अंतर 1100 किलोमीटर आहे. मध्ये उतरायला जागा नाही, लँडिंग नाही, रिफ्युएलिंग नाही, उलट धोकेच जास्त. त्यामुळे सराव जो करायचा होता तो 1100 किलोमीटर जाणे, फक्त अणुभट्टी उद्ध्वस्त करायची, आसपास काही एकही बॉम्ब चुकीचा पडता कामा नये. युद्धशास्त्राच्या भाषेत त्याला कोलॅटरल डॅमेज म्हणतात. कारण नाही आम्हाला टाकायचा नव्हता पण चुकून एक बॉम्ब चिनी एम्बसीवरच पडला. हे इराकच्या युद्धामध्ये अमेरिकेकडनं घडलं. IAS मध्ये आमचं ट्रेनिंग मसुरीला चालू असताना त्यावेळचे भारताचे एअर चीफ मार्शल डेनिस द ला फॉन्टेन यांच्याबरोबर आमची एक बैठक झाली होती. एअर चीफ मार्शल डेनिस द ला फॉन्टेन यांनी आम्हाला कॉन्फिडेंटली सांगितलं होतं की इंडियन एअरफोर्स हा जगातला वन ऑफ द बेस्ट. वी कॅन लिक द अमेरिकन्स, वी कॅन लिक द चायनीज, पाकिस्तान इज नो मॅच फॉर अस.
एकच देशचा एअरफोर्स आपल्या तोडीस तोड किंवा आपल्या तुल्यबळ आहे, तो म्हणजे इस्रायल. म्हणजे इंडियन एअरफोर्स हे जर योग्य नेतृत्व आणि मागे हात बांधून लढाई कर असं न सांगणारं, कचखाऊ शेपूट घालणारं नेतृत्व नसेल तर आपण वी आर द बेस्ट. पण आम्हालाच वी आर द बेस्ट हे माहित नाही, ते इस्रायलला माहिती आहे वी आर द बेस्ट. आणि एअरफोर्स 8 फॅन्टम जेट्सचा सराव चालू होता आधीची 2-2.5 वर्ष. फॅन्टम जेट एकच वैमानिक उडवतो, त्यामुळे 8 सर्वोत्कृष्ट वैमानिक निवडलेले होते. त्यांच्या 4-4च्या 2 टीम्स केलेल्या होत्या. त्या 4-4च्या 2 टीम्सचा मिळून मिशनचा जो प्रमुख म्हणून नेमण्यात आलेला होता त्याचं नाव राज. आणि दुसरी जी टीम होती 4 जणांची, त्याच्या प्रमुख त्याचं नाव आमिर नाशुमी. या प्रत्येकाच्या बरोबर 4-4 जण. डायमंडचा शेप, 8 विमानं. अंतराच्या भाषेत म्हणायचं तर 30 सेकंदांचं अंतर ठेवून त्यांनी जायचंय. कसं जायचंय? जमिनीपासून 100 फुटावरनं जायचंय. जमिनीपासून 100 फुटावरनं एका वेळी 8 फॅन्टम जेट्स, फक्त 30 सेकंदांचं अंतर. 100 फूट म्हणजे तो टोक पण येणार नाही, बिल्डिंगचं ते टोक पण त्याच्याही खालनं. या 100 फूट अंतरावरनं 1100 किलोमीटर जायचं. ते मुख्यतः वाळवंट आहे सगळं. पण 100 फूट का? कारण ते विमान रडारवर दिसत नाही. 100 फुटाच्या खालनं जाणारं विमान रडारवर दिसत नाही, मध्ये सगळं वाळवंट आहे. वाळवंटात 100 फुटाच्या जवळची जी हवा आहे ती गरम असते. त्या हवेमध्ये अचानक पोकळी निर्माण होतात, अचानक वादळ येतात, किंवा धुळीची जी वादळ उठतात ती पण त्या 100 फुटावर उठू शकतात. तरी 100 फुटावरनं 1100 किलोमीटर जायचंय ताशी 1500 किलोमीटरच्या वेगाने. नुसतं जायचं नाही, जायचं भोवती सगळ्या पुष्कळ बिल्डिंग आहेत, मध्ये फक्त जी अणुभट्टीची बिल्डिंग आहे तेवढीच उद्ध्वस्त करायची आणि परत यायचं. या योजनेचा सराव आधीची 2-2.5 वर्ष चालू होता. पण इराण-इराक युद्धामध्ये इराणनी अल तुवेथाच्या अणुभट्टीवर बॉम्बिंग करायचा प्रयत्न केल्यामुळे भोवतीची सुरक्षितता वाढली. आता काम अवघड बनलं, म्हणून मेनाकिम बेगिनला थोडंसं थांबावं लागलं. पुढे त्यांनी 1980चा शेवट, 81ची सुरुवात, या वेळेला दुसऱ्यांदा एकदा ठरवलेलं होतं की आता पण जाऊन अणुभट्टी उद्ध्वस्त करायची. पण कसा कोणास ठाऊक हा कार्यक्रम लीक झाला आणि बातमी गेली विरोधी पक्षनेता शिमॉन पेरेस ह्याच्याकडे. तुम्हाला आठवत असेल आणि मी आठवण करून देतो की 1976 एंटेबीच्या घटनेच्या वेळी शिमॉन पेरेस संरक्षण मंत्री होता. त्याचा लष्करातला उजवा हात म्हणजे हा आर्मी ऑफिसर मोर्देचाई गुर, हे दोघंही आता लेबर पक्षाचे आणि विरोधी पक्षात. शिमॉन पेरेस मेनाकिम बेगिन, जो लिकुड पार्टीचा म्हणजे अत्यंत आक्रमक राष्ट्रीयत्व मानणारा, त्याला सांगत होता की ही आक्रमक कृती तू करू नको. आणि मेनाकिम बेगिन सांगत होता की नाही, मला ती केली पाहिजे, इस्रायलच्या सुरक्षिततेसाठी ती नितांत आवश्यक आहे. कशी कुणास ठाऊक, पण ही झालेली चर्चा लीक झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी विमानं निघणार होती, त्या आदल्या रात्री शिमॉन पेरेसनी पंतप्रधान बेगिनला एक वैयक्तिक चिठ्ठी दिली, हाताने लिहिलेली. ती वैयक्तिक चिठ्ठी होती की मला माहिती आहे की तू उद्या सकाळी अमुक अमुक एक विशेष करायला निघालेला आहेस, आत्ता ते करू नकोस, अजून गोष्ट कोल्ड आहे, अन्यथा जी गरम होईल, हॉट होईल, ते सगळं जग आपल्या विरुद्ध उलटेल, त्यामुळे तू ते करू नको. मेनाकिम बेगिनला लक्षात आलं की रहस्य होतं, या कमांडोच्या छाप्याचं यश हे अचानकपणात आहे, सरप्राईज मध्ये आहे. कळलेलं जर आधी असेल, आणि शिवाय मी सगळ्यांना बरोबर घेऊन जात नाही, माझाच विरोधी पक्ष नेता आहे, तो सांगतो आता करू नको. त्यांनी वैयक्तिक चिठ्ठी पाठवली, ती गोपनीय आहे. ती जर दुसऱ्या कोणाच्या हातात पडली असते तर त्याला पत्ता पण लागणार नाही की तो कशाविषयी म्हणतो, अशा शब्दात ती लिहिलेली आहे. पण शिमॉन पेरेसला तो काय म्हणतोय कळत होतं, आणि बेगिनलाही त्यांनी काय म्हणालेलं हे कळत होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी या एड्झिऑन बीरशेवा विमानतळावर तयार असलेली विमानं तयार होती, इंजिन स्टार्ट झालेली होती. त्यांना शेवटच्या सेकंदाला मेसेज आला, कॉल्ड ऑफ, मिशन कॉल्ड ऑफ, हे मिशन आता रद्द केलंय. पुढे मेनाकिम बेगिनचं लक्षच होतं कोणी असेल, त्याचा संशय होता. त्याच्याच मंत्रिमंडळातला संरक्षण मंत्री वाईझमान, हा मेनाकिम बेगिनचा संरक्षण मंत्री, त्याची या योजनेला विरोध होता. आणि बेगिनला शंका होती की आपल्याच मंत्रिमंडळातल्या ह्या वाईझमाननी ही बातमी जाऊन शिमॉन पेरेसला सांगितलेली असली पाहिजे. सगळ्याच मंत्रिमंडळांच्या मधले संरक्षण मंत्रीच नेहमी असं का करतात हे मला कळलेलं नाहीये. त्यामुळे त्यावेळी त्यांनी रद्द केली ती कारवाई, पण तो वाट पाहत होता. मे 1981 मध्ये मात्र मोसादकडनं खात्रीशीर बातमी आली, आणि ते बातमी कोरॅबोरेट म्हणजे तिच्याशी जुळणारा पुरावा या KH-11च्या सॅटेलाइटनी दिला की आता जर थांबलो तर पुढल्या 2-3 महिन्यांच्या मध्ये
अल तुवैथाची अणुभट्टी हॉट म्हणजे चालू होणार आहे, ती चालू झाल्यावर बॉम्बिंग करता येणार नाही. ती चालू झाल्यावर बॉम्बिंग केलं तर बगदादवर रेडिएशन्स पोहोचतील आणि सिव्हिलियन नागरी लोक काही लाखांच्या भाषेतले हे एफेक्ट ह्यांच्यावर परिणाम होतील, ते मरतील. ते करून नाही चालणार. त्यामुळे छापा घालायचा असेल तर तो आताच. म्हणून बेगिननी फायनल ऑर्डर्स दिल्या आणि रविवार 7 जून 1981 ही तारीख ठरली. ज्यासाठी आधीचे 1.5-2 वर्ष सराव चालू होता ते आता करायचं. या चारांच्या 2 टीम्स आणि त्यांचा लष्कर प्रमुख राफुल एटियॉन, त्याचा स्वतःचा मुलगा 2 जूनला एट्झिऑन विमानतळावरच फॅन्टम जेट उडवण्याचा सराव करत असताना ऍक्सिडेंट होऊन गेला. ज्युईश धर्मामध्ये घरातल्या कोणाच्याही मृत्यूनंतर जो शोक पाळायचा असतो त्याला ज्युईश धर्मातला शब्द शिवा, म्हणजे शोकाचा काळ, सुतकाचा काळ. हा बाप इस्रायलच्या लष्कराचा प्रमुख, त्याचा स्वतःचा तरुण मुलगा योरम त्याचं नाव. हा योरम आकाशामध्ये फॅन्टम जेटमध्ये अपघात झाला, त्याला वेळेत तो आवरता आला नाही, ते क्रॅश झालं जमिनीवरून, त्याच्यात तो गेला. 4थ्या दिवशी आपल्या एअरफोर्सला निरोप द्यायला शांत चित्तानी चीफ ऑफ आर्मी स्टाफ, जनरल चीफ म्हणजे एअरफोर्स, नेव्ही, आर्मी या तिन्हींचा प्रमुख राफुल हा एट्झिऑन विमानतळावर उपस्थित होता स्वतः. बेगिननी संदेश दिला आणि दुपारी 2:30 वाजता एट्झिऑन विमानतळावरनं 30 सेकंदाच्या अंतराने 8 फॅन्टम जेट्स आकाशामध्ये झेपावली. त्यांच्यामध्ये बॉम्ब लोड केलेले होते आणि आधीच्या नियोजनात खूप सराव झालेला होता की कोणत्या प्रकारचे बॉम्ब टाकायचे. तर एका प्रकारच्या बॉम्बला म्हटलं जातं स्मार्ट बॉम्ब. ते 81 साली होते. स्मार्ट बॉम्ब म्हणजे ते सिमेंटचं जे कव्हर असेल ते फोडतात आणि मग स्फोट होतो. पण इस्रायल एअरफोर्सने ठरवलं की स्मार्ट बॉम्बचा वापर करायचा नाही. का नाही करायचा? ते जेव्हा सिमेंटचं फोडून येतात त्यांच्या आतमध्ये एक फ्यूज असतो. त्या फोडण्याच्या प्रोसेसमध्ये फ्यूज हलू शकतो, खराब होऊ शकतो, रिस्क आहे. त्यांनी ठरवलं तर ट्रॅडिशनल एअरफोर्सचा परंपरागत जेव्हा एखादे प्रदेश उद्ध्वस्त करायचा असेल, ठरीव असा क्रेटर पडावं त्याचा उद्ध्वस्त, तेव्हा 2000 केटी 2000 पाऊंडाचा एक जुना तो दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासूनचा आहे तो बॉम्ब टाकायचा. बॉम्बचं वजन 2000 पाऊंड. या फॅन्टम जेटना सगळ्यात मोठे जे अनेक प्रॉब्लेम होते त्याच्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की फॅन्टम जेट 1100 किलोमीटर जाणे आणि 1100 परत येणे एवढं फ्युएल त्याच्यात मावत नाही. 60-70 किलोमीटर कमी पडत होते. हे 60-70 किलोमीटर कसे वाचवायचे? म्हणून अशक्य आणि विचारात घेतलं तर महामूर्ख म्हणतील, त्यांना कोर्ट मार्शल करतील त्यांच्यावर, अशा तऱ्हेचे निर्णय इस्रायली एअरफोर्सने घेतले. ते निर्णय काय काय होते? एक म्हणजे फॅन्टम जेट्स निघाली की ती आधी मशीन स्टार्ट होतं. याचा अर्थ ते फ्युएल कंझ्युम करणं, फ्युएल वापरणं आधी चालू होतं. मग ते धावपट्टीच्या टोकाला जाऊन उभे राहतात आणि त्यांना फायनल सिग्नल मिळतो टेक ऑफ. त्यानंतर ते सुटतात. पण ते टॅक्सिंग म्हणजे विमानतळावरनं निघत आपल्या जागेवर जाऊन उभे राहिले, या काळात सुद्धा जे फ्युएल वापरलं जातं तेही पुन्हा जर भरलं तर शेवटचे 60-70 किलोमीटर मधले 20-30 किलोमीटर वाचतील. याला विमान उड्डाणाच्या शास्त्राच्या भाषेत म्हणतात हॉट रिफ्युएलिंग. विमान चालू आहे, पंखे फिरतायत, टेम्परेचर तापलेलं आहे, त्यावेळेला विमानाची टाकी उघडून त्याच्यामध्ये विमान आणखीन शेवटच्या क्षणाला भरायचं. आणि ते साधं प्रवासी विमान सुरक्षित नाही, ज्याच्यावर बॉम्ब लोड केलेले आहेत, ज्याच्यावर रडारचे सिग्नल्स आहेत आणि फायरिंगच्या व्यवस्था, अटॅक जर झाला मिराज विमानांचा तर हल्ला करता यावं म्हणून या सगळ्या तयारीत. हे असताना हॉट रिफ्युएलिंग, ते हॉट रिफ्युएलिंग सुद्धा केलं. प्रत्येक विमानाला 4 टाक्या असतात आणि बाहेरून त्या टाक्या वापरत येतात. मग विमान जेव्हा सौदी अरेबियाच्या वाळवंटामधून निघेल त्यावेळेला त्यांना सूचना होती की टोकाच्या 2 टाक्या संपल्या की त्या सोडायच्या. त्या टाक्या क्लिपनी लावलेल्या असतात विमानाला, क्लिप सोडायच्या की वाळवंटामध्ये त्या टाक्या खाली पडतील म्हणजे वजन कमी होईल. अशा रीतीने 50-60 किलोमीटर वाचवायचे. 100 फुटावरनं जातानाही फ्युएल वाचतं. त्यांना सूचना या पण होत्या की 100 फुटावरनं जाताना जर समोर वाळूची टेकडी वगैरे आली तर असं वरनं नाही जायचं, बाजूनी जायचं, कारण फ्युएल ह्याच्यात जास्ती जातं. विमान वर आणायचं, न्यायचं, पुन्हा खाली उतरायचं ह्याच्यात. ते समोर जर टेकडी आली तर विमान बाजूनी. हे सगळं 1500 किलोमीटरच्या वेगाला घडतंय, लक्षात ठेवा. फास्टेस्ट फॅन्टम जेट आणि 2000चे बॉम्ब लावलेले दोन्ही बाजूंना 2-2. शिवाय आतमध्ये मशीन गन, आवश्यक पडले तर बॉम्ब. आणि मिराज विमानांचा हल्ला येणं शक्य आहे हे तर माहितीच होतं.
त्यामुळे हे सगळं काम करून परतायचंय. ती विमानं दुपारी 2:30 निघाली. मूळ क्रम ठरला होता की त्या विमानांनी गाझापट्टीवरून यायचं समुद्रात. समुद्रामधून सौदी अरेबियाच्या वाळवंट जिथे समुद्राला भिडतं तिथपर्यंत, म्हणजे अकाबाचा आखात, तिथे जायचं. तिथून ते ज्या सौदी अरेबियाच्या वाळवंटाच्या प्रदेशात जातं त्याला पुन्हा शास्त्रीय विमानाचं शास्त्र, त्याच्या भाषेत त्याला ब्लाइंड कॉरिडॉर असं नाव आहे. ब्लाइंड कॉरिडॉर म्हणजे पृथ्वीचा जो भूभाग आहे त्याचं सॅटेलाइट सर्व्हेलन्स चालू असतं. पण त्यामध्ये काही पट्ट्या अशा राहून जातात की इकडून आपण समजा आकाशात दिवे लावले तर कसं होतं, इकडचा दिवा इथपर्यंत प्रकाश देतो, इकडचा इथपर्यंत, मध्ये एक छोटी पट्टी तयार होते की तिथे फार प्रकाश असतो असं नाही. ते इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स बद्दलही खरंय. सौदी अरेबियाचं हे अकाबाच्या आखाताच्या दिशेने येणारे जे वाळवंट आहे ते एकदा अकाबा हे ठिकाण सोडलं की पुढे फक्त वाळू आहे, माणसं पण राहत नाही, तिथे ओएसिस सुद्धा नाहीये. त्यामुळे त्या भागामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स नव्हता. त्यातनं विमान न्यायचं. जातानाच्या प्रवासामध्ये 3 चेकपॉइंट ठरवण्यात आलेले होते. चेकपॉइंट मॉस्को, चेकपॉइंट झिब्रा, असे 3 चेकपॉइंट ठरवण्यात आलेले होते. प्रत्येक चेकपॉइंटला एक हेलिकॉप्टर आणि एक बोईंग, हेलिकॉप्टर जागेवर आणि बोईंग फिरत, आणि 8ही फॅन्टम जेट्सनी आकाशातनं सिग्नल नाही, एकमेकाला नाही, त्यांना डोळ्यांना दिसेल अशा अंतरावर ही विमानं चालली होती. डोळ्यांना दिसेल अशा अंतरावर जाणे याचा अर्थ आहे पापणी लवली आणि एवढीशी जरी चूक झाली तर ती 2 विमानं आकाशातच धडकतील. हे नंतर अमेरिकेचं तेहरानला खोमेनींनी जे अमेरिकेचे काही लोकांना पोलीस ठेवून घेतलं होतं त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करताना प्रत्यक्षात घडलं. तरी ती होती अमेरिकेची हेलिकॉप्टर्स. ही आहेत फास्टेस्ट, सर्वात वेगवान फॅन्टम जेट्स. आणि सिग्नलही पुन्हा द्यायचे नाही. त्याचं कारण मगाचच ते म्हणजे कुठला तरी सॅटेलाइट ते पकडेल, त्यामुळे द्यायची नाही. 100 फुटावरनं 8 विमान ती निघाली. चेकपॉइंट मॉस्को क्रॉस झाला की एकच शब्द उच्चारायचं ठरलं होतं, मॉस्को, एवढं म्हणायचं, मॉस्को. म्हणजे बेस एडझिऑनला कळणार आहे आणि कॅबिनेटला निरोप जाणार आहे की तो पॉइंट क्रॉस केला. मॉस्को पर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. तर ही विमानं जशी निघाली तशी ती जॉर्डनच्या आखातात आली. तिथे समुद्रामध्ये जॉर्डनचा राजा सुट्टीनिमित्त, रविवार होता, जॉर्डन या राजकारणात नाहीये, त्या राजाची पत्नी ही अमेरिकन स्त्री आहे. तो काय अरब आणि मुस्लिम मूलतत्ववादी वगैरे ह्यांच्या बाजूचा नाही, असलाच तर तो जास्ती प्रो अमेरिकन आहे. उलट तो एका याटवर मजा करत होता. त्याला 8 फॅन्टम जेट्स 100 फुटावरनं, म्हणजे ही अशी दिसणारच किंवा जॉर्डनला अमेरिकेने पुरवलेली अद्ययावत सॅटेलाइट मशिनरी आहे, इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स. त्यामुळे त्या याटवरनं जॉर्डनच्या राजाने विचारलं की मला 8 विमानं, आणि त्याला दिशानेच त्यांनी सांगितलं की ही पेंट त्यांना वेगळा दिलेला होता, बदललेले होते. कळेल असं इस्रायल एअरफोर्सची विमानं येत आहेत बरं का, असं नव्हतं ते. पण तिकडून येत आहेत हे पाहूनच जॉर्डनच्या राजांनी आपल्या राजधानीत विचारलं की मला पटकन चौकशी करून सांगा की इस्रायल एअरफोर्सची 8 विमानं कुठे निघाली का. काही मिनिटांच्या अवधीमध्ये त्याला उलटं सांगण्यात आलं की असा कुठलाही सिग्नल रडारवर नाही, अशी कुठली इन्फॉर्मेशन आपल्यापाशी नाही. राजा त्या याटवर निवांत होता. एव्हाना विमानांनी चेकपॉइंट मॉस्को क्रॉस केलेला होता. पुढचा चेकपॉइंट झिब्रा, खरा धोका त्याच्या पुढे चालू होत होता. कारण इराकमधून संपूर्ण सौदी अरेबियातून येऊन इस्रायलचं जे हैफा बंदर आहे तिथपर्यंत ऑइलची पाईपलाईन होती. ती पाईपलाईन जशी ज्या रस्त्याने येते त्या रस्त्यावर दर थोड्या अंतरावर विमानतळ करण्यात आलेले होते, छोटे छोटे विमानतळ. त्यांना नाव होतं H1, H2, H3. यातलं H3 हे इराकमधला विमानतळ आहे. तिथपासून संरक्षित प्रदेश, म्हणजे ज्याला एअरफोर्सची सुरक्षितता देण्यात आलेली आहे असं संरक्षित प्रदेश H3 पासून चालू होतो. तो म्हणजे शेवटचा, म्हणजे चेकपॉइंट झिब्रा. चेकपॉइंट झिब्रा क्रॉस केला की आता सगळे सिग्नल बंद, आता निरोप नाही, आता काहीच कळणार नाही. हे जर वाचले आणि 8 विमानं नीट परत आली तर पुढचा निरोप मिळणार आहे. त्यामुळे चेकपॉइंट झिब्राच्या पुढे AAA सॅम H3 हा विमानतळ, जिथून कळेल पण, जिथे रडार पण बसवलेला असणार. त्याच्या पुढे बॉम्बिंग जेव्हा होतं त्या बॉम्बिंगचे खरं म्हणजे 7 टप्पे असतात. अॅक्युरेट बॉम्बिंग करणे 7, 1, 2, 3, 4 असे न सांगता आपण बॉम्बिंग म्हणजे काय ते मुळात समजावून घेऊ. 100 फुटावरनं जाताना बॉम्बिंग करता येत नाही. बॉम्बिंग करायला वर उठावंच लागतं. ते वर उठताना रडारवर नोट होणार, कळणार रडारवर. विमान वर जातं, ते बॉम्बिंगचा स्पीड आहे, बॉम्बिंग अल्टिट्यूड आणि बॉम्बिंगचा स्पीड तिथून तिरकं होतं, वेगाने खाली येतं. ज्या पॉइंटवर पुढे बॉम्ब टाकायचा आहे त्याच्या अलीकडे बॉम्ब सोडला जातो. प्रत्यक्षात बॉम्ब आधी सोडला जातो.
कारण तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी त्या टार्गेटकडे जातो. त्याचं मॅथमॅटिकल गणित आहे, ते कम्प्युटर्सवर असतं. पण तो बॉम्ब सोडण्याचा जो क्षण आहे, तो जर स्प्लिट सेकंड जरी चुकला तरी टार्गेट चुकू शकतो. रडारवर, विमानाच्या रडारवर एक लाल दिवा, त्याचे टार्गेट, त्याच्यावर सिग्नल दिलेला असतो. तो लाल पॉइंट, त्याचं नाव आहे डेथ डॉट. तो हलत हलत मधल्या स्पॉटला आला की लॉक केला जातो, म्हणजे टार्गेट लॉक केलं. लॉक करून तो सोडायचा. हे सगळं करण्यासाठी काही ठळक कळतील अशा जमिनीवरच्या भौगोलिक खुणांची काही वेळा आवश्यकता असते. आणि यांची प्रॅक्टिस होताना ठरलेलं होतं, अल अखबर नावाचं एक तळ आहे, छोटं गाव, आणि त्याच्या शेजारी तळ आहे. त्या तळ्यामध्ये पाण्यातून मध्ये एक बेट छोटंसं वर येतं. ते डोळ्यांनी कळेल असं, आयडेंटिफाय, ओळखता येईल असं आहे. आणि हे ठरलेलं होतं की तिथे आलं की विमानांनी बॉम्बिंगसाठी सुसज्ज व्हायचं. त्याला शास्त्रीय भाषेत शब्द आहे आयपी. आयपी म्हणजे इनिशियल पॉइंट. इनिशियल पॉइंट म्हणजे ते दिसलं पाण्यामधनं वर डोकावणारं बेट की तिथून विमानांनी वर निघायला सुरुवात करायची. 8ही विमानं वर निघायला सुरुवात करायची. हा जो पहिला राज, RAZ, राज, ह्याच्या इन्स्ट्रक्शन्स असणार. आणि पहिला बॉम्ब टाकायचा होता त्यांनी. तो जसा त्या पाण्याच्या दिशेने, त्याला लांबून आधी पाणी दिसलं म्हणजे आपण बरोबर दिशेने, मग तो बघायला लागला, आता मला बेट दिसेच ना, बेट दिसेच ना, कुठे बेटच नाहीये. तो गडबडला किंवा काळजीत पडला की ते बेट कुठे. त्याच्याशिवाय मी बाकी सगळ्या विमानांना जो सिग्नल द्यायचा आहे तो त्यांनी द्यायचा आहे. आणि त्यांनी द्यायचा आहे म्हणजे आधी शेजारचं विमान, तो डोळ्यांनी बघत, रेडिओ सिग्नल नाही, शेजारच्या विमानातला जो आहे तो डोळ्यांनी बघत, राज त्याला सिग्नल देणार, मग तो त्याला असे करत 8, मग ते आयपी नंतर बॉम्बिंगची जी हाईट आहे त्या ऑल्टिट्यूड, त्या हाईटला पोहोचणार. राजला कळेच ना आयपी कुठे गेला. प्रत्यक्षात ते त्या आयपी वरून पुढे सरकले. घडलं काय होतं? घडलं, कितीही नियोजन केलं तरी अनेक वेळा नियोजनात ज्या गोष्टी येत नाहीत ते घडलं होतं. ते म्हणजे पाणी जास्ती आलं होतं आणि बेट पाण्याखाली गेलं होतं आणि बेट दिसलंच नाही. पण राजच्या शेजारच्या विमानातला जो याल्दिन, तो डोळे मिटूनही विमान चालवत नव्हता आणि तो आदेशाची वाट पाहणाराही वैमानिक नव्हता. त्याला प्लॅन माहिती होता आणि त्याला लक्षात आलं की राज चुकलेला आहे आणि त्याला आयपी लक्षात आलेलं नाही. त्याला हे माहित होतं की दुसरा आयपी इनिशियल पॉइंट असा ठरलेला आहे. याल्दिननी राजच्या आदेशाची वाट न पाहता राजच्या विमानाच्या खालून आपलं विमान नेलं आणि वर बॉम्बिंग अल्टिट्यूड साठी तो निघाला. राजला कळलेलंच होतं आपलं चुकलंय. त्यांनी जाताना आकाशात याल्दिनला खूण केली. वेल डन, की या प्रसंगी काय करायला पाहिजे हे लक्षात घेऊन तो वर गेला. याल्दिन बॉम्बिंग अल्टिट्यूड वर पोहोचला. राजचं विमान सरळ 100 फुटावरनं पुढेच गेलेलं होतं. याल्दिनच्या पाठोपाठ इतर 7 विमानं आकाशामध्ये. आता पहिला बॉम्ब याल्दिननी टाकायचा होता. तो डेथ डॉट त्याच्या रडारवर हलत आला, लॉक झाला. एका सेकंदाला त्यांनी बॉम्ब सोडला. बॉम्ब जेव्हा सोडला जातो तेव्हा विमान आणि बॉम्ब काही काळ बरोबर जात राहतात आणि तो बॉम्ब जिथे पडेल त्या स्पॉटच्या वरनं विमान जात आहे. पण बॉम्ब फुटतो तेव्हा ब्लास्ट आहे. तो ब्लास्ट आकाशामध्ये 2400 फूट येतो. त्यामुळे जर जुन्या पद्धतीचे जे बॉम्ब वापरले ते टाकले तर जो ब्लास्ट येणार आहे तो ब्लास्ट विमानावरच येणार आहे. त्यामुळे प्रत्येक बॉम्बला डिलेड फ्यूज दिलेला होता, उशिरा. 4.8 सेकंड, 4.8 सेकंदाचा डिलेड. 4.8 सेकंदांच्या मध्ये ओळीनी 8 विमानं येऊन आपापला बॉम्ब टाकून 2400च्या वर 100 फुटावर उतरायचं, बॉम्ब टाकायचा आणि 2400 फुटावर उठायचं. त्याच्या पलीकडे मग ब्लास्ट येणार आहे. विमानांना खाली व्हिडिओ कॅमेरे बसवलेले होते आणि ते ह्याचं शूटिंग, रेकॉर्डिंग पण करत होते. 2 तासांच्या प्रवासानंतर 4:30 वाजता ते ह्या आयपीच्या इथे पोहोचले. याल्दिनच्या लक्षात आलं 4:30 इस्रायल टाइम, बगदादचं घड्याळ 1 तास पुढे असते. बगदाद टाइम नुसार वाजलेले होते संध्याकाळचे 5:30. याल्दिन राजच्या विमानाच्या खालनं वर गेला, बॉम्बिंग अल्टिट्यूडला आला. डेथ डॉट, टार्गेट लॉक, त्यांनी पहिला बॉम्ब टाकला आणि तो वर निघाला. पाठवट 2, 3. राजला आपली झालेली चूक लक्षात आलेली होती. हा कमांडर होता, संपूर्ण ऑपरेशनचा प्रमुख तो होता. राजनी आपली चूक दुरुस्त करण्याकरता विमान उड्डाणातलं सगळ्यात अवघड काम असतं ते म्हणजे आहे त्या स्पॉटवरून विमान असं वर नेणे. इन्व्हर्टेड जी असा त्याला विमान एअरफोर्स मधला शब्द आहे. विमान असं वर न्यायचं. त्यांनी होतं त्या स्पॉटला वर नेलं, उलट खाली आणलं. म्हणजे त्याच्या विमानाचं टोक आता त्या अल तुवेथाची जी अणुभट्टी आहे त्याच्यावर होतं. तिथे त्यांनी बॉम्ब टाकला आणि बॉम्ब 4.8 सेकंडचं अंतर तो व्हायच्या आतमध्ये तो पुन्हा आपल्या उंचीला येऊन मध्ये 4.8 सेकंदांचं अंतर गेलं. 8ही विमानं ब्लास्टच्या बाहेर होती आणि ब्लास्ट झाला.
आतमध्ये एकच फ्रेंच शास्त्रज्ञ काम करत होता. रविवारचा दिवस, सुट्टीची वेळ. यांना प्रोटेक्टेड संरक्षित एरियामध्ये शिरल्यापासून वाटत होतं की आर्टिलरीचं फायरिंग चालू होणार आहे. नाही, मिराज विमान आकाशामध्ये उड्डाण घेतील. रडार सिग्नल देणं कानात चालू करतो की तू आता धोकादायक एरियात आहेस, नाही तर तुला तुझं टार्गेट तुलाच लॉक करतील, म्हणजे डेथ डॉट दुसऱ्याच्या विमानावर असं होईल. असं असताना प्रत्यक्ष काहीच झालं नाही. घटना घडून गेल्यानंतर लक्षात आलं की संध्याकाळची वेळ, निवांत कॉफी प्यायला का अरब पद्धतीचा चहा प्यायला म्हणून ड्युटीवर जे सोल्जर्स होते ते आपापल्या मेसमध्ये निघून गेलेले होते. आणि नाहीतरी उगाच पैसे कशाला वाया घालवा म्हणून त्यांनी रडार स्विच ऑफ करून ठेवली होती. आणि जे सेकंद काही पुरतील, काही सेकंद आहेत, त्यांना बॉम्बिंगचे आवाज ऐकू आले, ते पळत आले आणि त्यांनी AAA आर्टिलरीचं फायरिंग चालू केलं. त्यावेळेपर्यंत ही विमानं रेंजच्या बाहेर सुद्धा पोहोचलेली होती. सुरक्षित विमानं पोहोचली. जगाने दुसऱ्या दिवशी पाहिलं की सुरक्षितता आणि राष्ट्रीय स्वाभिमानासाठी काय काय करण्यात येतं. मेनाकीम बेगिनवर प्रचंड टीका झाली. मेनाकीम बेगिननी एका वाक्यात उत्तर दिलं. बेगिनचं एकमेव वाक्य होतं, आय हॅव नथिंग टू अपॉलॉजाइज फॉर. ज्याला राष्ट्राकरता जीवनाच्या विविध क्षेत्रातल्या लढाया लढायच्या आहेत आणि आपली ही प्रार्थना करायची आहे, त्याला प्रेरणा वाटेल अशा गोष्टीपासून आपण सुरुवात केली. एकत्र प्रार्थना करू आणि आज थांबू.